Hello everyone, my name is Rama Dange. I'm a student from AIMS Nagpur, MBBS third year student from AIMS Nagpur. My rank is 2565, and today I'll be discussing the chapter Cell, the Unit of Life. चॅप्टर मध्ये मी मराठीमध्ये शिकवणार तुम्हाला. सो आपण स्टार्ट करूया. ठीक आहे. सेल द युनिट ऑफ लाईफ. याच्यामध्ये असतं सेल. वन सेकंड. चॅप्टर स्टार्ट करते. सेल द युनिट ऑफ लाईफ. सेल आपल्याला माहितीये की देर आर दोन टाईप ऑफ थिंग्स असतात. एक असतं लिव्हिंग आणि दुसरं असतं नॉन लिव्हिंग. आता नॉन लिव्हिंग आणि लिव्हिंग मध्ये डिफरन्स काय बघ. जसं इथे आपण बघू. इथे इनॅनिमेट थिंग्स दिलेला आहे. इनॅनिमेट थिंग्स म्हणजे काय? इनॅनिमेट थिंग्स म्हणजे नॉन लिव्हिंग थिंग्स. ठीक आहे. तर नॉन लिव्हिंग थिंग्स आणि लिव्हिंग थिंग्स मध्ये डिफरन्स काय असतो? ऍक्च्युअल मध्ये या दोघांमध्ये डिफरन्स हे आहे की लिव्हिंग थिंग्स मध्ये सेल्स असतात. ठीक आहे. सेल. आता सेल काय असते? सेल ऍक्च्युअली आपल्या बॉडीमध्ये स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ आहे. ठीक आहे. म्हणजे सेल एक अशी वस्तू आहे जी स्वतः इंडिपेंडेंटली एक्झिस्ट करू शकतो आणि सगळे इसेन्शियल फंक्शन्स ऑफ द लाईफ कॅरी आउट करू शकते. ठीक आहे. आणि एनिथिंग विच इज लेस दॅन अ कम्प्लीट स्ट्रक्चर ऑफ अ सेल डज नॉट एन्श्युअर इंडिपेंडेंट लिव्हिंग. म्हणजे असं कोणतं पण ऑर्गॅनिझम ज्याच्यामध्ये लेस दॅन अ सेल स्ट्रक्चर आहे तर तो एक्झिस्ट नाही करू शकत. जसे आपल्याला माहिती आहे कोविड व्हायरसचं पॅन्डेमिक आलेलं होतं. आता कोविड व्हायरसच्या पॅन्डेमिक मध्ये आपण बघितलं की कोविड व्हायरस हा एक व्हायरस आहे. व्हायरस आपण हे पण ऐकलं की तो जेव्हा बाहेर असतो तेव्हा तो काही पण आपल्याला हानी पोहोचवू शकत नाही. पण जेव्हा तो आपल्या शरीरामध्ये जातो तेव्हा तो हानी पोहोचवू शकतो. कारण की व्हायरस हा एक नॉन सेल्युलर ऑर्गॅनिझम आहे. म्हणजे व्हायरस मध्ये सेल नसतो. ठीक आहे. आणि बॉडी तो आपल्या सेल तो बॉडीमध्ये म्हणजे नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. आता सेल आपण काय झालं आपण हे करू शकतो ना की सेल एका आपल्या बॉडीमध्ये एकच सेल असू शकते किंवा खूप सारे मल्टिपल नंबर ऑफ सेल्स असू शकतात. ठीक आहे. मल्टिपल नंबर ऑफ सेल्स. तर जर आपल्या बॉडीमध्ये एकच सिंगल सेल असेल, जसं सम आर कंपोज्ड ऑफ अ सिंगल सेल, त्यांना काय म्हणतात? युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. म्हणजे एक सेल असली त्याला युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स म्हणायचं आणि खूप सारे सेल्स असले की त्याला मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स म्हणायचं. कळलं? युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे तो एक इंडिपेंडेंट एक्झिस्टिंग करू शकतो. ठीक आहे. आणि फंक्शनल युनिट ऑफ ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स म्हणजे तो एवढेही फंक्शन करू शकतो जे एका म्हणजे एका ऑर्गॅनिझमला जिवंत राहण्यासाठी गरजेचं आहे. ठीक. आणि सेल्स जसं आपण मल्टी सेल्युलर तर सेल्स डिवाइड हो खूप सारे सेल्स बनतात आणि एका ह्युमन बॉडीमध्ये जसे खूप सारे सेल्स असतात ते आपल्या बॉडीला वर्कआउट करतात. ठीक आहे. आता सेल जे आहे ते कोणी डिस्कव्हर केलं तर इथे दिलेलं आहे की अँटन वॉन लियनहुक फर्स्ट सॉ अँड डिस्क्राईब द लाईफ बॉडी. कॉकचं एक छोटं पतलंसं स्लाइस घेतलं आणि त्याला मायक्रोस्कोप त्यांनी स्वतः मायक्रोस्कोप डेव्हलप केलं. त्याच्यामध्ये त्याला बघितलं. ठीक आहे. आणि त्यांनी बघितलं की तिथे असं हनीकॉम लाईक मधु छत्ता जो असतो मधु असं असा टाईपचं स्ट्रक्चर आता मला बरोबर बनवता येत नाहीये. या टाईपचं एक स्ट्रक्चर अशा फॉर्म मध्ये त्याला दिसलं. हे त्यांनी असं बघितलं आणि हे जे सगळे सेल्स होते हे डेड सेल्स होते. हे त्यांनी 1665 मध्ये बघितलं. आणि हा जो पॉइंट आहे जसं अँटॉन वॉन लिओन्युक यांनी पहिली लाईफ सेल बघितली. रॉबर्ट ब्राउन यांनी न्यूक्लियस डिस्कव्हर केला. तर आता याच्यामध्ये क्वेश्चन कसं येणार तुला मॅच द फॉलोइंग सारखं क्वेश्चन असणार याच्यामध्ये लिहिलेलं राहील अँटॉन वॉन लिओन्युक
रॉबर्ट ब्राउन आणि रॉबर्ट हुक. आणि इथे काही 3 ऑप्शन्स दिलेले असतील. काय असेल? लाईफ सेल. Rama, हा, Rama, are you using tab or laptop? टॅब. Tab. So, can you please horizontal your tab screen? ओके फाइन. Because screen बहुत छोटा आ रहा था, that's why. अच्छा, बहुत छोटा हाँ, है. ठीक है, ठीक है. right, correct. सही है ये साइज? हाँ, ये सही, perfect. हा, हा, ठीक आहे. हा, तर आपण बघितलं की अँटोन वॉन लिओनहुक, रॉबर्ट हुक आणि रॉबर्ट ब्राउन. तर रॉबर्ट ब्राउननी काय डिस्कवर केलं? न्यूक्लियस. अँटोन वॉन लिओनहुकनी काय डिस्कवर केलं? लाईफ सेल. आणि रॉबर्ट हुकनी काय डिस्कवर केलं? मतलब डेड सेल. ठीक आहे. तर हे क्वेश्चन कसा येणार याच्यावर? मॅच द फॉलोइंग टाईप क्वेश्चन येऊ शकतो किंवा एमसीक्यू पण येऊ शकतो. ठीक आहे, की कोणी काय डिस्कवर केलं. तर हे लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर आता सेल थेरी. सेल थेरी म्हणजे आपण बघू. 1838 मध्ये मॅथिस श्लीडन जो आहे तो एक जर्मन बॉटनिस्ट होता. त्यांनी काय केलं? खूप सारे प्लांट्स च्या स्ट्रक्चरला ऑब्झर्व केलं आणि त्यांनी हे डिस्कवर केलं की डिफरंट म्हणजे खूप सारे टाइप्स ऑफ सेल, म्हणजे भरपूर प्रकारच्या सेल मिळून एक टिश्यू बनवतं. टिश्यू सेल्स मिळून काय बनवतं? टिश्यू. ठीक आहे. इन 1838 अ जर्मन बॉट. 1838 मध्ये मॅथिस श्लेडन, जर्मन बॉटनिस्ट, ज्यांनी प्लांट वर स्टडी केली. ठीक आहे. आता मग त्याच अराउंड सेम टाइम मध्ये इथे दिसते बघ 1839. ठीक आहे. याच्यामध्ये काय आहे? थिओडर श्वान इन 1839, अ ब्रिटिश झुओलॉजिस्ट. ठीक आहे. ॲट अबाउट द सेम टाइम थिओडर श्वान 1839, अ ब्रिटिश झूलॉजिस्ट. ठीक आहे. यांनी काय केलं? डिफरंट ऍनिमल सेल्स ला बघितलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी हे बघितलं की ऍनिमल सेल्स मध्ये आहे ना एक थिन आउटर लेअर आहे, म्हणजे बाहेरची परत असल्यासारखी आहे, ज्याला त्यांनी प्लाझ्मा म्हटलं. मग आणि त्यांनी खूप सारी स्टडी केली. तर एक युनिक कॅरेक्टर ऑफ म्हणजे ऍनिमल सेल मध्ये बघितलं मिळालेली नाही प्लांट्स. ठीक आहे. इथे कळलं? ठीक आहे. ठीक आहे. तर मॅथिस श्लीडन आणि थिओडर श्वान इन 1839 या दोघांनी मिळून एक सेल थेरी दिलेली होती. ठीक आहे. पण ही सेल थेरी जी दिली ती कम्प्लीट नव्हती. त्याच्यामध्ये एक पॉइंट मिसिंग होतं की जे न्यू सेल्स येत आहेत ती येत आहेत कुठून? आपल्याला माहिती नाही की न्यू सेल्स कुठून फॉर्मेशन होत आहे. आता बघ, आता त्याच्यासाठी ना रुडॉल्फ वर्को इन 1855, हे खूप जास्त इम्पॉर्टंट पॉइंट आहे. याच्यावर क्वेश्चन्स येतात डायरेक्टली. ठीक आहे. तर रुडॉल्फ वर्कोनी डिस्कवर केलं होतं की जी न्यू सेल फॉर्मेशन आहे, म्हणजे जी न्यू सेल होती आहे, म्हणजे तयार होती आहे ना, ती पहिलेच्या सेल पासून होती आहे. म्हणजे जशी ही एक सेल आहे, ही डिवाइड होणार आणि याचेच 2 सेल बनणार. तर याचा अर्थ न्यू सेल इज फॉर्म फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल. म्हणजे ही पहिले होती सेल, याच्यातूनच न्यू सेल फॉर्म झाल्या 2 सेल. ठीक आहे, कळलं? ठीक आहे. त्यालाच म्हणतात ओमनिस सेल्युला ई सेल्युला. हे पूर्ण पॉइंट लक्षात ठेवायचं आणि इयर पण लक्षात ठेवायचं. 1855 याच्यावर डायरेक्ट क्वेश्चन येतो. ठीक आहे. म्हणून जी सेल थेरी श्लीडन आणि स्वाननी दिली होती त्याला नवीन मॉडिफाय करून आता न्यू सेल थेरी मध्ये काय पॉइंट आलेले आहेत की ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर कंपोज्ड ऑफ सेल्स अँड प्रोडक्ट ऑफ सेल्स अँड ऑल सेल्स अराइज फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल्स. म्हणजे की जे सगळे ऑर्गॅनिझम्स आहेत ते सेल्सनी बनलेले आहे आणि सेल्स प्रोडक्ट ऑफ सेल्सनी बनलेले आहे. ठीक आहे. आणि जी न्यू सेल क्रिएट होती आहे ती पहिलेच्या सेल्सनी प्री एक्झिस्टिंग सेल्स आहे जी पहिले प्रेझेंट होती
तीच डिवाइड करून न्यू सेल्स प्रोड्यूस करते. ठीक आहे. आता आपण बघू की आपण पहिले बघितलं होतं की आपण लहानपणी बघतो ना 10th पर्यंत की आपण ऑनियन सेल घेतलं, ऑनियन पील घेतलं किंवा ह्युमन चिक सेल, जे की आपण करत नाही युजली, पण ऑनियन पील आपण बघितलं. त्याच्यामध्ये आपण बघतो, आपण ती मायक्रोस्कोप मध्ये बघितलं असेल 10th पर्यंत असताना. त्याच्यामध्ये आपण बघितलंय की एक टिपिकल प्लांट सेलला जेव्हा आपण बघितलं तेव्हा आपल्याला एक डिस्टिंक्ट सेल वॉल दिसली. ठीक आहे. त्याच्या बाहेरची बाउंड्री एक सेल वॉल. आणि जी ह्युमन चिक सेल आपण बघितली त्याच्यामध्ये आउटर मेम्ब्रेन ऍज द डिलिमिटिंग स्ट्रक्चर ऑफ द सेल. म्हणजे याच्यामध्ये असं आहे की जो प्लांट सेल असतो त्याला एक सेल वॉल आहे. सॉरी, जो प्लांट सेल असतो त्याला एक सेल वॉल आहे आणि जी ऍनिमल सेल आहे त्याला एक सेल मेम्ब्रेन असतं. ठीक आहे. म्हणजे ऍनिमल सेल मध्ये सेल वॉल नसती. हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. ठीक आहे. हे डिलिमिटिंग स्ट्रक्चर ऑफ द सेल. इनसाइड इच सेल इज अ डेन्स मेम्ब्रेन बाउंड स्ट्रक्चर कॉल्ड न्यूक्लियस. म्हणजे प्रत्येक सेलच्या नंतर एक न्यूक्लियस असतो. ठीक आहे. एक न्यूक्लियस. आणि न्यूक्लियसच्या अंदर काय असते? क्रोमोसोम्स. आणि क्रोमोसोम्स मध्ये काय असते? आपलं जेनेटिक मटेरियल, ज्याला आपण डीएनए म्हणतो. म्हणजे आता आपण तर काय शिकलो आपण? एक सेल असतं, सेलच्या अंदर एक न्यूक्लियस असतो आणि न्यूक्लियस मध्ये क्रोमोसोम्स असतात, ज्याच्यामध्ये आपलं जेनेटिक मटेरियल आणि डीएनए असतो. ठीक आहे. आणि जी स्पेस असते, ठीक आहे, जी न्यूक्लियस आणि तुमची सेल मेम्ब्रेन किंवा सेल वॉल, म्हणजे सेल मेम्ब्रेन ही प्लांट सेल आणि अॅनिमल सेल दोघांमध्ये पण असते. पण सेल वॉल फक्त प्लांट्स मध्ये असतात, अॅनिमल्स मध्ये असत नाही. ठीक आहे. आणि जी स्पेस आहे ज्याच्यामध्ये तुमची प्लाझ्मा मेम्ब्रेन, जी सेल मेम्ब्रेन आहे, प्लाझ्मा मेम्ब्रेन, जिला प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणतात, तिच्यामध्ये आणि न्यूक्लियस मध्ये जी स्पेस आहे त्याच्यामध्ये मॅट्रिक्स म्हणू आपण त्याला, म्हणजे एक फ्लूइड सारखं असतं, ज्याला आपण सायटोप्लाझम म्हणतो. ठीक आहे. आता जी न्यूक्लियस बघा, आपण म्हटलं की एक सेल आहे, त्याच्यामध्ये एक न्यूक्लियस आहे, त्या न्यूक्लियस मध्ये क्रोमोसोम्स आहेत आणि क्रोमोसोम्स मध्ये डीएनए आहे. ठीक आहे. पण आता जो सेल आहे, आपल्याकडे एक सेल आहे, आपल्याला एक सेल दिला, त्याच्यामध्ये आपण बघितलं की तिथे मेम्ब्रेन ब्राउन न्यूक्लिय आहे, तर त्याला काय म्हणणार आपण? युकॅरिओटिक सेल. ठीक आहे. आणि जो सेल ज्याच्यामध्ये मेम्ब्रेन बाउंड न्यूक्लियस नाही आहे त्याला काय म्हणणार आपण? प्रोकॅरिओटिक. कळलं? म्हणजे एक सेल आहे, मेम्ब्रेन बाउंड न्यूक्लियस म्हणजे काय? म्हणजे एक न्यूक्लियस, आपण म्हटलं ना की सेलमध्ये न्यूक्लियस आहे, न्यूक्लियसला पण एक छोटीशी मेम्ब्रेन आहे. आता ज्या सेलच्या अंदर न्यूक्लियसला पण मेम्ब्रेन आहे त्याला आपण काय म्हणणार? युकॅरिओटिक सेल. आणि ज्या सेलच्या अंदर न्यूक्लियसला कव्हर नाही त्याला आपण काय म्हणणार? प्रोकॅरिओटिक सेल. ठीक आहे. त्याच्यानंतर मी सांगितलं ना की जी आपली सेमी फ्लुइड मॅट्रिक्स, जे आपण म्हटलं की ती मेम्ब्रेन आहे आणि न्यूक्लियसच्या मध्ये जी पूर्ण स्पेस आहे, ठीक आहे, जी पूर्ण सेलच्या अंदरचा जो व्हॉल्यूम आहे, तो सगळं व्हॉल्यूम म्हणजे जागा तिथली, ती कशाने भरलेली आहे? एक सेमी फ्लुइड मॅट्रिक्स. ठीक आहे. ज्याला आपण काय म्हणतो? सायटोप्लाझम. ठीक आहे. आणि सायटोप्लाझम ही जी जागा आहे ज्याच्यामध्ये सगळे ऍक्टिव्हिटीज होतात प्लांट आणि अॅनिमल्सचे. म्हणजे ऍक्टिव्हिटीज इन द सेन्स, काही पण फॉर्मेशन आहे, फॉर्मेशन म्हणजे काही पण तयार करणे आहे, कशाला डिस्ट्रॉय करायचं आहे, डिस्ट्रॉय म्हणजे त्याला डिस्ट्रॉय करायचं आहे किंवा त्याला काही बनवायचं आहे नवीन, ते सगळे जे सेल्युलर काम असतात ते सगळे सायटोप्लाझम मध्ये होतात. ठीक आहे. आणि ते त्या ऍक्टिव्हिटीज, जे काम ते करते सायटोप्लाझम, त्याच्यामुळेच पूर्ण सेल ही एक लिव्हिंग स्टेट मध्ये असते. लिव्हिंग स्टेट. ठीक आहे. लिव्हिंग स्टेट म्हणजे जिवंत, जिवंत पेशी असल्यासारखं. ठीक आहे. आता आपण बघितलं की आपण म्हटलं की सेल आहे, सेलमध्ये न्यूक्लियस आहे, न्यूक्लियस, ठीक आहे, आणि न्यूक्लियस मध्ये आपला डीएनए आहे. ठीक आहे. पण आपल्या सेलमध्ये फक्त न्यूक्लियसच आहे का? नाही. फक्त न्यूक्लियस नाही, आपल्याकडे काय काय आहे? दुसरे डिस्टिंक्ट स्ट्रक्चर किंवा त्यांना ऑर्गेनल्स म्हटलं. काय आहे? अदर मेम्ब्रेन बाउंड. म्हणजे आता बघ, मी तुला सांगते की प्रोकॅरिओटिक सेल आणि युकॅरिओटिक सेल मध्ये डिफरन्स काय आहे. प्रोकॅरिओटिक सेल
म्हणजे आपण म्हटलं की त्याच्या न्यूक्लियसला मेम्ब्रेन नसते. ठीक आहे. युकॅरियोटिक सेल्स मध्ये काय असतं, त्याच्या न्यूक्लियसला मेम्ब्रेन आहे. ठीक आहे. आता युकॅरियोटिक सेल जी आहे त्याच्यामध्ये अजून भरपूर सारे असे स्ट्रक्चर्स आहेत ज्यांना मेम्ब्रेन असते. त्यांना काय म्हणतो आपण? त्यांना म्हणतो आपण मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनल्स. म्हणजे हे मेम्ब्रेन बाउंड जे दुसरे स्ट्रक्चर आहेत त्यांना आपण काय म्हणतो? ऑर्गॅनल्स. ज्याच्यामध्ये काय काय येतात आता लक्षात ठेवायचे, सगळे नावं तुम्हाला लक्षात असायला पाहिजे. मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनल्स, त्यांच्यामध्ये काय असते? एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, गोल्गी कॉम्प्लेक्स, लायसोझोम्स, माइटोकॉन्ड्रिया, मायक्रोबॉडीज अँड व्हॅक्युल्स. हे लक्षात ठेवायचे सगळे नाव काय काय आहे? एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, गोल्गी कॉम्प्लेक्स, लायसोझोम्स, माइटोकॉन्ड्रिया, मायक्रोबॉडीज आणि व्हॅक्युल्स. हे सगळे कशामध्ये प्रेझेंट असतात? एका युकॅरियोटिक सेलमध्ये. प्रोकॅरियोटिक सेलमध्ये आपण म्हटलं जसं न्यूक्लियसला मेम्ब्रेन नव्हती, आता याच्यामध्ये असं असते की याच्यामध्ये दुसरं कोणते पण असे स्ट्रक्चर नाही आहे ज्यांना म्हणजे मेम्ब्रेन आहे. म्हणजे हे जे सगळे ऑर्गॅनल्स आपण बघितले, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, गोल्गी कॉम्प्लेक्स, लायसोझोम्स, मायटोकॉन्ड्रिया, मायक्रोबॉडीज आणि व्हॅक्युल्स, यांच्यामध्ये कोणाला पण मेम्ब्रेन नाही. म्हणजे हे कोणते पण स्ट्रक्चर्स प्रोकॅरियोटिक सेल्स मध्ये प्रेझेंट नाही आहेत. ठीक आहे. आता पण युकॅरियोटिक सेल आणि प्रोकॅरियोटिक सेल मध्ये एक ऑर्गॅनल असतो, म्हणजे एक ऑर्गॅनल आहे ज्याचं नाव आहे रायबोसोम्स, जे दोघांमध्ये पण प्रेझेंट आहे. म्हणजे असं नाही की युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स मध्ये फक्त मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनल्स प्रेझेंट आहे असं नाही. त्याच्यामध्ये एक नॉन मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनल पण प्रेझेंट आहे ज्याचं नाव आहे रायबोसोम्स. ठीक आहे. तर युकॅरियोटिक सेल आणि प्रोकॅरियोटिक सेल दोघांमध्ये पण रायबोसोम्स हे प्रेझेंट आहे, जे आहेत नॉन मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनल्स. ठीक आहे. आता जे रायबोसोम्स आहेत ते प्रोकॅरियोटिक सेल मध्ये तर सायटोप्लाझम मध्ये प्रेझेंट असतात, पण जी युकॅरियोटिक सेल आहे त्याच्यामध्ये ते मायटोकॉन्ड्रिया आणि रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम वर प्रेझेंट असतात. आता हे मायटोकॉन्ड्रिया आणि रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम मी तुम्हाला समोर सांगते. ठीक आहे. आणि जी अॅनिमल, आता आपण बघितलं की हे क्लोरोप्लास्ट असतात जे प्लांट्स मध्ये प्रेझेंट असतात. क्लोरोप्लास्ट प्लांट्स मध्ये प्रेझेंट असतात. हे पण क्लोरोप्लास्ट जे आहे प्लांट्स मध्ये प्रेझेंट असतात, यांच्यावर सुद्धा रायबोसोम्स प्रेझेंट असतात. ठीक आहे. आता अॅनिमल सेल्स आहेत त्यांच्यामध्ये अजून एक मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनिझम प्रेझेंट आहे, त्याला म्हणतो आपण सेंट्रोसोम. याला पण आपण नंतर डिस्कस करूया. ठीक आहे. आता जे सेल्स आहे त्याचे साईज, शेप आणि ऍक्टिव्हिटीज सगळं डिफर करतात. म्हणजे खूप छोटा सेल असू शकतो, एक खूप मोठा सेल असू शकतो. तर त्याच्यामुळे आपण लक्षात ठेवायचं की सगळ्यात छोटा सेल जो असतो तो मायक्रोप्लाझ्माचा असतो. साईज म्हणजे त्याचं साईज, लेंथ हे लक्षात ठेवण्याची तेवढी गरज नाही, पण सगळ्यात स्मॉलेस्ट सेल कोणता असतो तर तो मायक्रोप्लाझ्माचा असतो, हे आपल्याला लक्षात असायला पाहिजे. ठीक आहे. आणि बॅक्टेरियाचा साईज कुठपर्यंत येऊ शकतो? 3 to 7 मायक्रोमीटर. ठीक आहे. 3 to 5, सॉरी, 3 to 5 मायक्रोमीटर. ठीक आहे. इथे बघ. ठीक आहे. द लार्जेस्ट आयसोलेटेड सिंगल सेल इज द एग ऑफ अन ऑस्ट्रिच. म्हणजे सगळ्यात छोटा सेल कुठला? मायकोप्लाझ्मा. सगळ्यात मोठा सेल कुठला? तो ऑस्ट्रिचचा. ठीक आहे. अमंग मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स जसे आपण आहोत, आपली रेड ब्लड सेल म्हणजे काय? रक्तपेशी. आपण म्हणतो ना रक्तपेशी, त्याला रेड ब्लड सेल्स असे म्हणतात. तर ती रक्तपेशी आहे, तिचं डायमीटर म्हणजे जसा हा सर्कल झाला, तर या सर्कलचा हे रेडियस म्हणतो. तर ही जर पूर्ण लेंथ आपण घेतली तर याला आपण काय म्हणणार? डायमीटर. मी इथे बनवून टाकते डायमीटर. हे सर्कल झालं आपलं. ठीक आहे. हे याचं सेंटर, हे आहे हे रेडियस. तर ही पूर्ण जी डिस्टन्स आहे सेंटर पासून, याला आपण काय म्हणणार? डायमीटर. ठीक आहे. तर ही जी डायमीटर आहे ती 7 मायक्रोमीटर इन डायमीटर असते. आणि ह्युमन बॉडीमध्ये सगळ्यात मोठी, लॉंगेस्ट, सगळ्यात लॉंग म्हणजे सगळ्यात लांब अशी सेल कोणती? तर ती आहे नर्व सेल. आता सेल्स ऑल्सो व्हेरी ग्रेटली इन देअर शेप. आतापर्यंत आपण काय म्हटलं? छोटी, मोठी, लांब.
ठीक आहे. आता शेप मध्ये पण चेंज असते. काही काही पॉलिगोनल असतात, काही काही कॉलमनर. कॉलमनर म्हणजे अशा, क्युबॉइड म्हणजे अशी सेल झाली. थ्रेड लाईक म्हणजे हे बघा, असं थ्रेड लाईक सेल्स असतात. इथे बघ, आपण बघू शकतो की ही झाली राऊंड आणि बाय कॉन्केव. ही झाली शेप ऑफ द सेल राऊंड. अमिबॉइड म्हणजे कसं पण सेल, म्हणजे असं असं काही पण बनवलं त्याला अमिबॉइड म्हणतो आपण. ठीक आहे. काही त्याला म्हणजे नेमकं असं शेप नसतो अमिबॉइड. ठीक आहे. कॉलमनर, कॉलम म्हणजे कॉलम असं राऊंड लॉंग, कॉलमनर सेल. ठीक आहे. ही काय झाली नर्व सेल, ब्रांच्ड अँड लॉंग. नर्व सेल तर आपल्याला माहिती आहे, लॉंग लॉंग, आणि इथे थोडस ऍक्झॉन, आणि हे असं असं असं. ठीक आहे. ही झाली लॉंग सेल. ही आहे इलॉंगेटेड, आणि ही आहे मेसोफिल सेल्स, राऊंड अँड ओव्हल. ठीक आहे. आता आपण शिकू प्रोकॅरिओटिक सेल. आपण बघितलं दोन प्रकारच्या सेल होता, एक होती प्रोकॅरिओटिक सेल आणि एक होती युकॅरिओटिक सेल. प्रोकॅरिओटिक सेल आणि युकॅरिओटिक सेल मध्ये डिफरन्स काय होता? प्रोकॅरिओटिक सेल मध्ये मेम्ब्रेन मेम्ब्रेन बाउंड न्यूक्लियस होता, ज्याला सॉरी, युकॅरिओटिक सेल मध्ये मेम्ब्रेन बाउंड न्यूक्लियस होता. प्रोकॅरिओटिक सेल मध्ये नव्हतं, न्यूक्लियस होतं पण त्याला मेम्ब्रेन नव्हती. ठीक आहे. आणि युकॅरिओटिक सेल मध्ये सगळे मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनल्स होते. जसं काय होतं, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, गॉल्गी बॉडीज. ठीक आहे. आपण मायटोकॉन्ड्रिया हे सगळं आपण नंतर शिकू. ठीक आहे. हम्म. ठीक आहे. आता प्रोकॅरिओटिक ऑर्गॅनिझम्स सेल्स आहे, म्हणजे ते कशामध्ये असतात, आता आपल्याला माहिती असायला पाहिजे की कोणकोणत्या ऑर्गॅनिझम्स मध्ये प्रोकॅरिओटिक सेल्स आपल्याला प्रेझेंट मिळतात. कोणकोणते सेल्स झाले? ती आहे बॅक्टेरिया, ब्लू ग्रीन अल्गी, मायकोप्लाझ्मा, PPLO, pleuropneumonia like organisms. They are generally smaller and multiply more rapidly than the eukaryotic cell. ठीक आहे. म्हणजे ते खूप छोटे असतात आणि खूप लवकर 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 डिवाइड होतात, म्हणजे खूप सारे छोटे 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 सेल्स आपले प्रोड्यूस करत राहतात खूप फास्टली. ठीक आहे. आता बॅक्टेरिया जे आहे त्याच्यामध्ये अजून खूप सारे शेप्स असतात. जसं बॅसिलस. बॅसिलस म्हणजे असं, बॅसिली असं, ही आहे बॅसिलस शेप. ड्रॉ करून घेते. बॅसिलस म्हणजे असा शेप झाला. ठीक आहे. कोकस म्हणजे स्फेरिकल राऊंड असं. विब्रिओ, विब्रिओ म्हणजे कोमा शेप असं. ठीक आहे. आणि स्पिरिलियम स्पायरल शेप असं. ठीक आहे. ठीक आहे. हे बघ, इथे दिलेलं आहे, ही आहे एक युकॅरिओटिक सेल, आणि इथे आपल्याला प्रोकॅरिओटिक सेल दाखवलंय. जसं टिपिकल बॅक्टेरिया दाखवलाय, PPLO, प्लुरो न्यूमोनिया लाईक ऑर्गॅनिझम्स, आणि व्हायरसेस. ठीक आहे. आता आपण प्रोकॅरिओटिक जी सेल असते त्याच्यामध्ये एक सेल वॉल असते, एक्सेप्ट मायकोप्लाझ्मा. आता मायकोप्लाझ्मा काय होतं, काय सांगितलं होतं? स्मॉलेस्ट सेल. ठीक आहे. स्मॉलेस्ट जी सेल होती त्याला काय म्हटलं होतं आपण? मायकोप्लाझ्मा. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा सेल कुठला होता? ऑस्ट्रिच, एग ऑफ एन ऑस्ट्रिच. ठीक आहे. आणि लॉंगेस्ट सेल कुठली होती? नर्व सेल. ठीक आहे. आणि आपल्या लाल पेशींचं काय आपलं डायमीटर किती होती? 7 मायक्रोमीटर इन डायमीटर. ठीक आहे. सगळ्यांना लक्षात आहे ना? नेक्स्ट. आपण हे काय म्हटलं, प्रोकॅरिओटिक सेलला प्रोकॅरिओटिक जी सेल असते त्यांना एक सेल वॉल असते. ठीक आहे. सराउंडिंग द सेल मेम्ब्रेन एक्सेप्ट इन मायकोप्लाझ्मा. मायकोप्लाझ्माला सेल वॉल नसते, बाकी सगळ्या प्रोकॅरिओट्सला सेल वॉल आहे. ठीक आहे. आता प्रोकॅरिओट्स मध्ये अजून काय काय असणार? सेल वॉल आपण बघितली. सायटोप्लाझ्म मी सांगितलं होतं, जे सेल वॉल सेल मेम्ब्रेन आणि न्यूक्लियसच्या मध्ये आहे त्याला आपण काय म्हटलं होतं? सायटोप्लाझ्म. अजून काय असणार? नो वेल डिफाईन्ड न्यूक्लियस. आपण म्हटलं ना की न्यूक्लियसला वॉल नाहीये, तर नो वेल डिफाईन्ड न्यूक्लियस झालं. ठीक आहे. म्हणजे काय झालं की जी न्यूक्लिअर मटेरियल आहे आपलं, जशी ही सेल झाली आपली मोठी. ठीक आहे. आणि याच्यामध्ये हा न्यूक्लियस झाला. पण न्यूक्लियसला मेम्ब्रेन नसल्यामुळे त्याचं मेम्ब्रेन म्हणजे ते नेकेड, म्हणजे त्याचं न्यूक्लिअर मटेरियल जे आहे त्याला मेम्ब्रेन बाउंड नाहीये, ते ओपन आहे पूर्ण सायटोप्लाझ्म मध्ये. ठीक आहे. हा. तर त्या आपण हे पण म्हटलं की न्यूक्लियस जो आहे, हा सेल आहे, हा न्यूक्लियस मध्ये काय आहे आपलं जेनेटिक मटेरियल. असं
ठीक आहे. या पूर्ण सेलमध्ये या न्यूक्लियसच्या शिवाय अजून असे दुसरे ऑर्गॅनल्स आहेत ज्यांच्यामध्ये त्यांचं स्वतःचं जिनोमिक डीएनए आहे, म्हणजे त्यांच्यामध्ये सुद्धा डीएनए आहे. आपल्या न्यूक्लियस मध्ये तर आहे, पण ते जे दुसरे ऑर्गॅनल्स आहेत त्यांच्यामध्ये पण डीएनए. त्या ऑर्गॅनल्सला आपण काय म्हणतो? प्लाझमिड्स. प्लाझमिड्स हा इम्पॉर्टंट आहे, लक्षात असायला पाहिजे. ठीक आहे. आता प्लाझमिड म्हणजे प्लाझमिड एक असं स्ट्रक्चर आहे जे म्हणजे प्लाझमिड काय करतो, तुम्ही लोक नंतर शिकणार आहे रेझिस्टन्स टू अँटीबायोटिक्स. म्हणजे जसं ही ही आपल्याकडे आता जशी ही एक एक्झाम्पल देते मी. ही सेल आहे, हा न्यूक्लियस आहे, हा प्लाझमिड आहे या सेलमध्ये. ठीक आहे. आता एक एक स्ट्रक्चर आहे. ठीक आहे. हा स्ट्रक्चर असं काही सिक्रेट करत आहे ज्याच्यामुळे या सेलची डेथ होते. ठीक आहे. आता आपल्याला या सेलला या डेथ पासून वाचवायचं असेल तर आपण काय करतो, अशी काही ज्या या सेल ही सेल काही सिक्रेट करत असेल त्याच्यामुळे आपला सेल मरत आहे याच्यामध्ये, तर जी वस्तू ही ऑर्गॅनिझम सिक्रेट करत आहे त्या अगेन्स्ट आपल्याकडे जर अँटीबायोटिक असेल तर आपण ती अँटीबायोटिक आहे आपल्याकडे सपोज, ही आपण या प्लाझमिड मध्ये टाकली तर काय होणार की ही सेल आहे ही या ऑर्गॅनिझमच्या या सबस्टन्सच्या अगेन्स्ट रेझिस्टन्स म्हणजे काय की पहिले तो सबस्टन्स जो टाकत होती ती ऑर्गॅनिझम त्या सेलवर, त्याच्यामुळे सेल मरत होती. पण आता आपण काय केलं, त्या जे सबस्टन्स जे टाकत आहे जे ऑर्गॅनिझम त्याच्या अगेन्स्ट जे आपल्याकडे अँटीबायोटिक आहे ती आपण इनकॉर्पोरेट केली त्या प्लाझमिड मध्ये. हे न्यूक्लियस या प्लाझमिड मध्ये आपण त्याला इनकॉर्पोरेट केलं. काय झालं त्याच्यामुळे, यांनी अँटीबायोटिक सिक्रेट करणं चालू केलं. त्याच्यामुळे काय झालं, जेव्हा या सेलनी या ऑर्गॅनिझमनी याच्यावरती सबस्टन्स परत टाकलं, यांच्याकडे तर अँटीबायोटिक आहे, तर आपण याच्या अगेन्स्ट प्रोटेक्टिव्ह झालो. म्हणजे ही सेल मग त्याच्यानंतर मरण नाही पावली. पहिले काय करायचं, किती सेल मरून पाहायची, आपलं सेल मरून मरून जायचं. पण आता ती अँटीबायोटिक रेझिस्टन्स जीन आपण त्या प्लाझमिड मध्ये टाकल्यामुळे आता सेल मरत नाहीये. तर त्याच्यामुळे हा पॉइंट खूप इम्पॉर्टंट असतो की अँटीबायोटिक्स रेझिस्टन्स टू अँटीबायोटिक्स इज अचीव्ड थ्रू प्लाझमिड्स. ठीक आहे. प्लाझमिड. ठीक आहे. प्लाझमिड मध्ये आपण काही चेंजेस केले तर रेझिस्टन्स येऊन जाणार. ठीक आहे. आणि आता आपण काय काय बघितलं, आपण बघितलं की सेल्स मध्ये आपल्या प्रोकॅरियोटिक सेल मध्ये सेल वॉल होती एक्सेप्ट इन मायकोप्लाझ्मा, सायटोप्लाझम होतं, जेनेटिक मटेरियल होतं आणि स्मॉल सर्क्युलर डीएनए एक्सेप्ट द जेनोमिक डीएनए. जो जेनोमिक डीएनए होता त्याच्याशिवाय आपल्याकडे दुसरं पण डीएनए होतं जे प्लाझमिडच्या फॉर्म मध्ये होतं, ज्याच्यामध्ये आपण काही चेंजेस केल्यावर तिथे रेझिस्टन्स टू अँटीबायोटिक्स किंवा पहिल्यापासून पण रेझिस्टन्स असू शकतं. ठीक आहे. त्याच्यानंतर जे पण ऑर्गॅनल्स आपण बघितले होते जे युकॅरियोटिक सेल मध्ये होतात ते प्रोकॅरियोटिक सेल मध्ये नसतात एक्सेप्ट फॉर रायबोसोम्स. पण प्रोकॅरियोटिक सेल मध्ये एक युनिक फीचर आहे ज्यांना आपण म्हणतो इन्क्ल्युजन्स. इन्क्ल्युजन्स काय असतात, इन्क्ल्युजन म्हणजे एक इन्क्ल्युजन बॉडी जशी फूड असं व्हॅक्युअल्स असू शकतात. म्हणजे पूर्ण सेलमध्ये एक छोटस असं स्पेस सारखं आहे ज्याच्यामध्ये काहीतरी स्टोअर करण्यासाठी जागा असल्यासारखी इन्क्ल्युजन बॉडीज म्हणजे. ठीक आहे. आणि एक प्रोकॅरियोटिक सेल मध्ये फीचर असतो म्हणजे मी दाखवते इथे, मिझोझोम्स. मिझोझोम्स म्हणजे काय, आता ही आपली सेल वॉल, ही थिक सेल वॉल. ठीक आहे. ही आपली सेल मेम्ब्रेन. ठीक आहे. तर काय होतं ना, प्रोकॅरियोटिक सेल मध्ये कधी कधी ही सेल मेम्ब्रेन अशी इनफोल्डिंग शो करतात. म्हणजे ही सेल इथून ब्रेक झाली
आणि इथून हिनी असं असं इनफोल्डिंग दाखवले. आता या इनफोल्डिंग्सला आपण म्हणणार, ही जी इनफोल्डिंग यांनी इकडे क्रिएट केली याला काय म्हणणार आपण, मेसोसोम्स. ठीक आहे, इसेन्शियली इनफोल्डिंग्स ऑफ द सेल मेम्ब्रेन. आता हे डिफरन्शिएटिंग फीचर होऊन जाणार प्रोकॅरियोट्स आणि युकॅरियोट्स मध्ये. ठीक आहे, इथे बघ, इथे लिहिलेलं आहे ना, कॅरेक्टरिस्टिक ऑफ प्रोकॅरियोट्स. ठीक आहे, आता हा प्रोकॅरियोटिक सेल जे असते ना त्याच्यामध्ये एक सेल एन्व्हेलॉप असतो, सेल एन्व्हेलॉप. ठीक आहे, सेल एन्व्हेलॉप म्हणजे जो आपला, आपण सायटोप्लाझम समजून घेऊ. सायटोप्लाझमच्या बाहेर होता आपल्याला एक प्लाझ्मा मेम्ब्रेन, त्याच्या बाहेर होता आपल्याला एक सेल वॉल. आता त्याचा पण बाहेर एक छोटीशी लेअर असती, तिला म्हणतो आपण ग्लायकोकॅलिक्स. ठीक आहे, तर म्हणजे सेल वॉल, सेल एन्व्हलप म्हणजे 3 लेयर्स येतात. 3 लेयर्स म्हणजे काय, एक असेल आपली इनर मोस्ट प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणजे सेल मेम्ब्रेन, त्याच्या बाहेर आहे आपली सेल वॉल. हे बघ, प्लाझ्मा मेम्ब्रेन, त्याच्या बाहेर आपली सेल वॉल, आणि सगळ्यात बाहेर आपली ग्लायकोकॅलिक्स. ठीक आहे, आता ग्लायकोकॅलिक्स जी लेअर आहे, म्हणजे आता जी सेल एन्व्हलप आहे, जी बॅक्टेरिया आहे, बॅक्टेरिया त्याच्यामध्ये, आणि म्हणजे जी सेल एन्व्हलप प्रेझेंट आहे त्याला आपण जर आपण बॅक्टेरियाला स्टेन केलं विया ग्राम स्टेन. ग्राम स्टेन एक असं स्टेन आहे जे बॅक्टेरियाला 2 ग्रुपमध्ये डिवाइड करून टाकेल. ठीक आहे, एक म्हणजे ती स्टेन काय करते, स्टेन ही आपली ग्राम स्टेन आहे. ठीक आहे, ग्राम स्टेन ही काय करणार, 2 ग्रुप्स मध्ये डिवाइड करणार. म्हणजे एक होणार पर्पल कलरचे आणि एक पिंक किंवा रेड कलर मध्ये फॉर्म होणार. ठीक आहे, तर जे पिंक आणि रेड आहे त्यांना आपण म्हणणार ग्राम निगेटिव्ह ऑर्गॅनिझम्स. ठीक आहे, आणि जे पर्पल झाले, ब्राऊन असं पर्पल कलर, व्हाईट कलर टाइप्स, त्यांना आपण म्हणणार ग्राम पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम्स. ठीक आहे, तर डिपेंडिंग ऑन द ग्राम स्टेनिंग आपले बॅक्टेरिया 2 मध्ये डिवाइड होतात, ग्राम पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. ठीक आहे, आता ग्लायकोकॅलिक्स जी आपण म्हटलं, सेल एन्व्हलप मध्ये किती लेयर्स होते, 3 लेयर, सेल मेम्ब्रेन, सेल वॉल आणि ग्लायकोकॅलिक्स. आता ग्लायकोकॅलिक्स जी आहे त्याच्यामध्ये अजून आपण जर ग्लायकोकॅलिक्स खूप थिन असेल, खूप खूप पातळ लूज शीत असेल, लूज कुड बी लूज एकदम पातळ लेअर, तर त्याला आपण काय म्हणतो, स्लाइम लेअर. तीच लेअर जर थोडीशी थिक आणि टफ म्हणजे अशी जाड असेल तर त्याला आपण काय म्हणतो, कॅप्सूल. ठीक आहे, खूप पातळ असेल तर स्लाइम लेअर, आणि खूप जाड असेल तर त्याला काय म्हणणार, कॅप्सूल. खूप थिक आणि टफ. आता ठीक आहे, आता 3 लेयर्स होते, प्लाझ्मा मेम्ब्रेन, सेल वॉल, ग्लायकोकॅलिक्स. ग्लायकोकॅलिक्स काय असतं, स्लाइम, त्याच्यामध्ये काय असते, स्लाइम लेअर आणि कॅप्सूल, 2 प्रकारमध्ये असू शकतात. त्याच्यानंतर आलं आपलं सेल वॉल. सेल वॉल काय करते, सेल वॉल खूप कडक असते, ती एक डेड सेल लेअर आहे. ठीक आहे, ती काय करते, एक शेप प्रोव्हाइड करते. ठीक आहे, शेप टू द सेल, आणि सेलला बर्स्ट आणि कोलॅप्स नाही होऊ देत. ठीक आहे, प्रिव्हेंट द बॅक्टेरियम फ्रॉम बर्स्टिंग और कोलॅप्सिंग. ठीक आहे, त्याच्यानंतर काय होती, पहिले झालं ग्लायकोकॅलिक्स, सेल वॉल, आता अंदरची सगळ्यात अंदरची लेअर काय, प्लाझ्मा मेम्ब्रेन. प्लाझ्मा मेम्ब्रेन जी आहे ना, ती एक सिलेक्टिव्हली परमेबल मेम्ब्रेन आहे. ठीक आहे, आणि प्लाझ्मा मेम्ब्रेन सेम युकॅरियोट्स मध्ये पण असते. ठीक आहे, सिलेक्टिव्हली परमिएबल म्हणजे काय, ती काही वस्तूंना येऊ देते आतमध्ये आणि काही वस्तूंना नाही येऊ देत. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण इथेच वर बघितलं होतं, एक स्पेशलाइज्ड फीचर, कॅरेक्टरिस्टिक फीचर ऑफ प्रोकॅरियोट्स काय होतं, इनफोल्डिंग्स ऑफ सेल मेम्ब्रेन, ज्याला आपण काय म्हटलं होतं, मिझोझोम्स. ठीक आहे, तर मिझोझोम्स काय आहे, एक्सटेन्शन ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन इनटू द सेल. आता इथे मी एक डायग्राम टाकलेली आहे, विच कॅन बी इन द फॉर्म ऑफ वेसिकल्स, ट्युब्युल्स अँड लॅमिले. ठीक आहे, तर ही जशी मी दाखवते इथे, ही सेल वॉल आहे, ही सेल वॉल आहे पूर्ण, ही प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे इकडे, ही वाली, ही छोटी दिसते इकडे. ठीक आहे, ही स्पेस आली आहे इथे मध्ये,
हे बघ, प्लाझ्मा मेम्ब्रेन काय केलं, इकडे इन फोल्डिंग दाखवत आहे. ठीक आहे, ही इन फोल्डिंग झाली आणि परत, तर नेमकं काय झालं बघ, आधी कशी होती प्लाझ्मा मेम्ब्रेन, कंटिन्युअस होती. मग काय केलं प्लाझ्मा मेम्ब्रेननी, इतकं इतकं सारे टर्न घेऊन इथून आली. म्हणजे काय झालं, हा एवढा मोठा एरिया त्यांनी वाढवला ना. म्हणजे कसं, पहिले इतकासाच एरिया असता, पण आता काय झालं, हा एवढा मोठा एरिया वाढवला प्लाझ्मा मेम्ब्रेननी आपला. म्हणजे काय केलं नेमकं, त्याचा जो सरफेस एरिया आहे, म्हणजे ज्याच्यासोबत तो कॉन्टॅक्ट मध्ये, आता पहिले कसं कॉन्टॅक्ट मध्ये हा एवढाच एरिया आला असता जर नॉर्मल असती तर, पण आता नॉर्मल नाहीये, ती इकडे आलेली आहे. याला काय म्हटलं आपण, म्युसोझोम्स. ते यांनी काय केलं, आपला सरफेस एरिया इन्क्रीज केला. ठीक आहे, आणि ते क्या फॉर्म मध्ये असू शकतो, वेसिकल्स, ट्युब्युल्स, लॅमिले. याला वेसिकल्स म्हणू आपण, आणि हे याला ट्युब्युल्स. ठीक आहे, आणि लॅमिले जे आहे ते अशा फॉर्म मध्ये राहणार, सॅक फॉर्म असं. ठीक आहे. ठीक आहे, आता ही मेसोझोम्स आहे, मी म्हटलं त्यांनी काय केलं, हे काय करतात, कशा कशासाठी हेल्प करते आपली ही मेसोझोम्स. एक तर आहे सेल वॉल फॉर्मेशन. आता बघ, ही मेसोझोम आहे आणि ही प्लाझ्मा, म्हणजे प्लाझ्मा मेम्ब्रेन, ही मेसोझोम्स. ठीक आहे, तर याच्यावर काय सेल वॉल, तर काय करणार, ही सेल वॉल फॉर्मेशन मध्ये हेल्प करणार. आणि काय करणार, डीएनए रिप्लिकेशन. डीएनए रिप्लिकेशन म्हणजे जो डीएनए आहे, जेव्हा सेल दोन मध्ये डिवाइड होतं, तेव्हा काय आपल्याला डीएनए ला पण तर डबल करावं लागेल ना, कारण दोन सेलला दोन डीएनए पाहिजे ना. तर डीएनए रिप्लिकेशन जो आहे ते पण त्याच्यासाठी पण हेल्प करतो. आणि डिस्ट्रीब्युशन टू डॉटर सेल्स, म्हणजे काय करतं, पहिले तर सेल वॉल बनवतं, त्याच्यानंतर डीएनए ला डबल करतं, आणि त्या डीएनए ला डबल केल्यावर त्यांना दोन डिफरंट डिफरंट सेल्स मध्ये पण डिस्ट्रीब्युट करतं. डिस्ट्रीब्युट म्हणजे पोहोचवतं. ठीक आहे, आता मी म्हटलं की याच्यामध्ये यांनी सरफेस एरिया वाढवला खाली मेसोझोम फॉर्मेशननी. तर काय करतात ते, ऑल्सो हेल्प इन रेस्पिरेशन, सिक्रेशन प्रोसेसेस, टू इन्क्रीज द सरफेस एरिया ऑफ द प्लाझ्मा मेम्ब्रेन अँड एन्झायमॅटिक कंटेंट. म्हणजे हेल्प्स इन रेस्पिरेशन. रेस्पिरेशन म्हणजे काय, हवाला इकडे तिकडे ट्रान्सफर केल्यासारखं. म्हणजे जसं आपण रेस्पिरेशन करतो, हवा ऑक्सिजन घेतो, CO2 पास करतो, तसं रेस्पिरेशन. ठीक आहे, सिक्रेशन प्रोसेस, काही पण रिलीज करायचं असेल, सरफेस एरिया इन्क्रीज होतो ते मी सांगितलं, आणि एन्झायमॅटिक कंटेंट. ठीक आहे. आता काही असे प्रोकॅरिओट्स असतात, जसं एक्झाम्पल आपण घेतला इथे सायनोबॅक्टेरिया. त्यांच्यामध्ये हे मेम्ब्रेनस एक्सटेन्शन जे आहे, जे आपण मेसोझोम ज्याला म्हणतो, त्यांच्यामध्ये पण असतं. पण त्यांच्यामध्ये त्यांना क्रोमॅटोफोर्स म्हणतो. का बरं, आता हे कळायचं. आता बघ, जो इथे आपण बघितलं, हे नॉर्मल प्लाझ्मा मेम्ब्रेनचं एक्सटेन्शन होतं. ठीक आहे, तर याला आपण मेसोझोम बोलतो. पण जे सायनोबॅक्टेरिया आहे, त्याच्यामध्ये जे हे आहेत एक्सटेन्शन, त्याच्यामध्ये काही पिगमेंट्स असणार, म्हणून त्याला क्रोमॅटोफोर्स म्हणायचं. तर हे पण पॉइंट तुम्ही लक्षात ठेवायचं. क्रोमॅटोफोर्स काय असतं, क्रोमॅटोफोर्स काही नाही, मिझोझोम सारखा स्ट्रक्चर आहे, पण त्याच्यामध्ये पिगमेंट्स असणार. ठीक आहे. हम्म आता बॅक्टेरिया जो आहे, तो एकतर मोटाईल असू शकतो किंवा नॉन मोटाईल. आता मोटाईल आणि नॉन मोटाईल म्हणजे काय, मोटाईल म्हणजे आता एका जागेपासून दुसऱ्या जागेवर जाऊ शकतो तो, म्हणजे एका बाजूवरून दुसऱ्या बाजूला जाईल तो. तर ते कशाच्या हेल्पनी करतो, एक फ्लॅजिला नावाचा एक म्हणजे एक स्ट्रक्चर असतो त्याच्यामध्ये, वस्तू आहे त्या बॅक्टेरियाच्या स्ट्रक्चरवर, ज्याला आपण फ्लॅजिला म्हणतो. त्याच्यामुळे तो इकडच्या तिकडे जाऊ शकतो, त्याला काय म्हणतो, मोटाईल. मोटाईल आहे म्हणजे इकडच्या तिकडे जाऊ शकतो. नॉन मोटाईल आहे म्हणजे नाही जाऊ शकत. नाही जाऊ शकत म्हणजे त्याच्यामध्ये फ्लॅजिला असेल का, नाही. तर काय असतं, तर मोटाईल म्हणजे आपण मोटाईल म्हटलं, मोटाईल म्हणजे इकडच्या तिकडे जाऊ शकतो, तर त्याच्यामध्ये काय असायला पाहिजे, फ्लॅजिला. त्यांना ते काय असतात, थिन फिलामेंटस एक्सटेन्शन फ्रॉम देअर सेल वॉल कॉल्ड फ्लॅजिला. हे पण लक्षात ठेवायचं की जे सेल वॉल असतं, सेल वॉल, त्याच्यामधून जो एक्सटेन्शन, सॉरी, सेल वॉल जी असते त्याच्यामधून एक एक्सटेन्शन येतो, त्याला आपण काय म्हणतो, फ्लॅजिला. आणि ही जे स्ट्रक्चर इथे दिसतंय, ही एवढी मोठी स्ट्रक्चर, ही काय आहे, फ्लॅजिला. ठीक आहे, हा एक बॅक्टेरिया आहे, आणि हे जे स्ट्रक्चर आहे याला आपण काय म्हणतो, फ्लॅजिला. ठीक आहे, तर हे स्ट्रक्चर तुम्ही सगळेजण आपापल्या बुक्स मध्ये बनवून टाकायचं. ठीक आहे, हे काय आहे बघ, ही आहे तुमची आउटर कॅप्सूल. ही ब्लू कलरनी दिसते, ब्लू कलर आहे तुमचं आउटर कॅप्सूल. त्याच्या अंदरची कॅप्सूल आपण बघितलं तर तीन सेल एन्व्हलप काय होतं, सेल ग्लायकोकॅलिक्स, सेल वॉल, सेल मेम्ब्रेन.
तर ही कॅप्सूल म्हणजे काय, ग्लायकोकॅलिक्स जर थिक असेल तर त्याला आपण कॅप्सूल म्हणत होतो. तर ही ब्लू कलरची कॅप्सूल झाली. त्याच्या अंदर काय येईल, आपली सेल वॉल. त्याच्यामधून काय निघतं, आपला फिलामेंट, म्हणजे त्याच्यामधून काय निघतं, आपला फ्लॅजिलम, फ्लॅजिला. आणि सेल वॉलच्या अंदर कोणती लेअर असेल, सेल मेम्ब्रेन. त्याच्या अंदर काय असेल, हा काय आहे झाला आपला जेनोमिक डीएनए न्यूक्लियस. आणि आपण म्हटलं की आपल्याला कोणती मेम्ब्रेन नाहीये, तर म्हणून तो फ्रीली फ्लोट करते आहे. फ्रीली म्हणजे तो सायटोप्लाझम मध्ये तरंगत असल्यासारखा आहे तो. त्याला कुठलं मेम्ब्रेन बाउंड नसल्यामुळे तो एका जागेवर नसतो. अजून आपण बघितलं की ते काही दुसरं पण स्ट्रक्चर दिसते आपल्याला. ते काय दिसतंय, हे छोटे 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 दिसतेय, है ना. हे काय आहे आता, हे आहे, यांना म्हणतात फिम्ब्रिये. फिम्ब्रिये, ठीक आहे, फिम्ब्रिये. फिम्ब्रिये काय असतात, छोटे छोटे स्ट्रक्चर्स आहेत हे पुष्कळ सारे, म्हणजे यांना स्मॉल ब्रिस्टल लाईक फायबर्स. ब्रिस्टल लाईक म्हणजे टूथब्रश मध्ये कसं असतं, ब्रश, आपला आपला ब्रश करतो आपण ज्या ब्रशनी, त्याच्यामध्ये असं ब्रिस्टल्स टाईप असतात, त्यांना ब्रिस्टल लाईक फायबर्स, समजलं, त्याच्यासारखं असतं. ठीक आहे. तर हे बघा, आपण इथे दिसतेय या इमेज मध्ये, हे अशी ब्रिस्टल लाईक फायबर्स, यांना काय म्हणतात, फिम्ब्रिये. ठीक आहे. हे फिम्ब्रिये काय करतात, जसं बॅक्टेरियाला, जसं आता बॅक्टेरिया आहे, आता हा पाण्यामध्ये आहे, तर तिथे कुठे स्टोन वगैरे असेल ना, त्याच्यावर असं स्टक करण्यासाठी. आणि कोणतं, होस्ट टिश्यू. होस्ट टिश्यू काय असतं, जसं एक सेल आहे, कुठे असं ऑर्गॅनिझम असल्यासारखं आहे, हे जागा आहे आपल्याकडे. आणि हा आपला बॅक्टेरियम आहे इथे. आता या बॅक्टेरियमला या सरफेसवर चिपकायचं असेल, तर ही जी फिम्ब्रिया आहे, हे याला इथे जोडण्यासाठी हेल्प करतात. ठीक आहे, हे फिम्ब्रियाचं काम आहे. आता पिलाय काय आहे, पिलाय elongated tubular structures made up of special protein. आता जी ही आहे, हे पण एक छोटं क्वेश्चन आहे की पिलाय हे जे ऑर्गॅनिझम्स आहेत, म्हणजे इथे हे क्लिअर नाही आहे, पण हे थोडेसे इलॉंगेटेड स्ट्रक्चर्स असणार. म्हणजे फिम्ब्रिया सगळ्यात छोटं, त्याच्यापेक्षा थोडं मोठं, त्याच्यापेक्षा थोडस मोठं पिलाय, पिलाय. आणि सगळ्यात मोठा असेल तुमचं फ्लॅजिलम. ठीक आहे. आणि या पिलामध्ये एक स्पेशल प्रोटीन असतं, त्याला म्हणतो आपण पिलिन प्रोटीन. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं आहे पॉइंट. आणि जो फ्लॅजिलम आहे, जो फ्लॅजिलम आपण बघितला, त्याच्यामध्ये 3 पार्ट्स असतात. ठीक आहे. या 3 पार्ट्स मध्ये येतात. ठीक आहे. हे इथे आपण बघू आपण. 3 पार्ट्स. त्याच्यामध्ये एक येतं बेसल बॉडी, हुक आणि फिलामेंट. ठीक आहे. फिलामेंट म्हणजे जे सगळ्यात लॉंग स्ट्रक्चर जे असं बाहेर निघत आहे, त्याला म्हणतं फिलामेंट. जे इथे दिसतंय हे पर्पल कलरचं स्ट्रक्चर, हे झालं तुमचं हुक. आणि ही आहे बॉडी, जी अंदर असते सेल वॉल मध्ये. ठीक आहे. आणि हुक आणि फिलामेंट, हे 3 नाव जरी लक्षात असलं तरी भरपूर आहे. ठीक आहे. आता आपण बघितलं. ठीक आहे. आता आपण बघू की रायबोझोम्स आणि इन्क्ल्युजन बॉडीज काय असतात. ठीक आहे. प्रोकॅरियोटिक सेल मध्ये बघितलं की प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक सेल मध्ये कॉमन ऑर्गॅनल आहे, ज्याला आपण म्हटलं रायबोझोम्स. ठीक आहे. आता हे रायबोझोम्स आणि इन्क्ल्युजन बॉडीज काय असतात, तर रायबोझोम्स जे आहेत ना, जसे छोटे छोटे असे सर्क्युलर, असे छोटे छोटे सर्क्युलर स्ट्रक्चर, सर्क्युलर म्हणजे गोल गोल छोटे छोटे स्ट्रक्चर आहे, जे पूर्ण सायटोप्लाझम मध्ये असे तरंगत असतात इकडे तिकडे. ठीक आहे, असे छोटे 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 छोटे. ठीक आहे. त्यांना रायबोझोम्स म्हणतात. आता त्यांच्यामध्ये ना रायबोझोम असा स्ट्रक्चर असतो, मी सांगते. असा एक मोठा असतो आणि हा एक असा छोटा, याला म्हणते रायबोझोम. असा दिसतो रायबोझोम ऍक्च्युअल मध्ये. ठीक आहे. तर हा जो मोठा युनिट आहे तो 50S असतो, आणि हा जो छोटा युनिट आहे तो असतो 30S. ठीक आहे. हा एस ना, हा एक सेंट्रीफ्युगेशन युनिट आहे, याला लक्षात ठेवण्याची गरज नाही. पण एस चं फुल फॉर्म माहिती असायला पाहिजे, ज्याला म्हणतो आपण स्वेडबर्ग युनिट. ठीक आहे. एस चं फुल फॉर्म लक्षात असायला पाहिजे, नीट मध्ये क्वेश्चन येतात त्याच्यावर. स्वेडबर्ग युनिट. ठीक आहे. ठीक आहे. तर 2 युनिट मी सांगितलं, एक मोठा युनिट, एक छोटा युनिट. मोठा युनिट कोणता होता, 50S. छोटा युनिट होता 30S. हे दोघं मिळून 70S रायबोझोम्स क्रिएट करतात, प्रोकॅरियोटिक रायबोझोम्स. ठीक आहे. रायबोझोम्स काय काम करतात,
रायबोसोम्स मध्ये प्रोड्यूस होते आपले प्रोटीन्स आर द साइट ऑफ प्रोटीन सिंथेसिस. ठीक आहे. आता जो आपला मी थोडस हे डिटेल असणार. एक आपण जे प्रोटीन सिंथेसिस करतो, जसं आपल्याकडे मी बनवते. ठीक आहे. ही आपल्याकडे एक mRNA स्ट्रँड आहे. mRNA. ठीक आहे. याच्यावर आता मी सांगत आहे, बस लक्षात ठेवा, कारण की एक्सप्लेन करणं थोडं कठीण होईल. असे कोडॉन्स म्हणून असतात, 3 याचे. हे न्यूक्लिक ऍसिड आहे, यांचे हे 3 कोडॉन्स असतात. ठीक आहे. इकडून एक टीआरएनए येतो आणि याला रीड करतात. ठीक आहे. आणि एक अमिनो ऍसिड चेन तयार होते. ही अमिनो ऍसिड आहे आणि अमिनो ऍसिडची चेन मिळून यालाच आपण प्रोटीन म्हणतो. ठीक आहे. म्हणजे ओव्हरऑल काय झालं, ही mRNA चेन आहे, त्याच्यावर रायबोझोम्स येतील. ठीक आहे. रायबोझोम्स आणि हे टीआरएनए मिळून या पूर्ण याच्यावर जे अमिनो ऍसिड प्रेझेंट आहे, कोडॉन्स जे प्रेझेंट आहे, त्याच्या अगेन्स्ट जे अमिनो ऍसिड तयार होईल, हे रीड करण्याचं काम असतं त्यांचं. तर ते रीड करतील आणि एक अमिनो ऍसिड चेन अशी क्रिएट होणार, ज्याला प्रोटीन बनणार, ज्याच्यामुळे प्रोटीन बनणार. ठीक आहे. हे काही गरजेचं नाही इथे जास्त, पण असं प्रोटीन फॉर्मेशन होतं. ठीक आहे. तर जी mRNA चेन होती आपली, जी ही mRNA चेन आहे, ज्याच्यावर रायबोसोम येते आहे आपलं, ठीक आहे, जो याच्यावर रीड करते आहे, तर या mRNA चेनवर पुष्कळ सारे रायबोसोम जोडू शकतात. ठीक आहे. अलग अलग याच्यावर. तर हे सगळे रायबोसोम्स आपापली चेन्स बनवणार. ठीक आहे. तर या mRNA वर हे 3-4 लागलेले आहेत ना रायबोसोम्स, म्हणून याला आपण पॉलीरायबोसोम म्हणतो. म्हणजे पॉलीरायबोसोम्स और पॉलिसोम्स हे मिळतात. म्हणजे ठीक आहे. इथे लिहिलेलं आहे बघा. रायबोसोम्स may attach to a single mRNA and form a chain called polyribosomes or polysome. ठीक आहे. म्हणजे ही एक चेन असणार, त्याच्यावर पुष्कळ सारे रायबोसोम्स जोडणार. ही एक चेन असणार, त्याच्यावर पुष्कळ सारे रायबोसोम जोडणार, त्याला आपण म्हणू पॉलीरायबोसोम. हे युकॅरियोटिक सेल मध्ये नाही होत. ठीक आहे. त्याच्यावर नेहमी एकच जोडतो आणि ती कम्प्लीट करते चेन. ठीक आहे. ट्रान्सलेट द mRNA इंटू प्रोटीन्स. आता मी सांगितलं कसं होतं ते. ठीक आहे. हे नेक्स्ट चॅप्टर मध्ये येऊन जाणार, जेव्हा डीएनए रिप्लिकेशन, ट्रान्सलेशन हे सगळं शिकवणार. ठीक आहे. आता नेक्स्ट पॉइंट आहे याच्यामध्ये, रायबोसोम्स आपण बघितलं. आता इन्क्ल्युजन बॉडीज. आता इन्क्ल्युजन बॉडीज असतात बघा, रिझर्व मटेरियल इन प्रोकॅरियोटिक सेल्स आर स्टोर्ड इन द सायटोप्लाझम इन द फॉर्म ऑफ इन्क्ल्युजन बॉडीज. म्हणजे काही पण जसं फूड पार्टिकल असेल, ते आपण सेव्ह असं स्टोअर केलं एका जागेवर. ठीक आहे. आणि छोटस असं स्ट्रक्चर बनवलं आपण, त्याच्यामध्ये आपण याला जे आपली रिझर्व म्हणजे आपण जमा काही ठेवतो ना, ते तसं असल्यासारखं. जसं छोटस स्ट्रक्चर, त्याच्यामध्ये आपलं जमा सामान ठेवलं की त्याला इन्क्ल्युजन बॉडीज म्हणायचं. ठीक आहे. आणि या इन्क्ल्युजन बॉडीजला कोणतं पण मेम्ब्रेन नसतं. दे आर नॉट बाउंड बाय एनी मेम्ब्रेन सिस्टीम अँड लाय फ्री इन द सायटोप्लाझम. ठीक आहे. आता इन्क्ल्युजन बॉडीजचे एक्झाम्पल आहेत, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे, कारण की याच्यावर क्वेश्चन येतो डायरेक्टली. इन्क्ल्युजन बॉडीज म्हणजे सरळ सरळ असेल ना, फॉस्फेट ग्रॅन्युअल्स, सायनोफायसिन ग्रॅन्युअल्स आणि ग्लायकोजन ग्रॅन्युअल्स. आणि एक फोर्थ एक्झाम्पल असेल काही, जसं काही पण याला सोडून. ठीक आहे. 4 असं क्वेश्चन असेल आणि क्वेश्चन असणार विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ इन्क्ल्युजन बॉडी. तर फोर्थ ऑप्शन असेल तो इज नॉट अ इन्क्ल्युजन बॉडी असेल, कारण की फॉस्फेट ग्रॅन्युअल्स, सायनोफायसिन ग्रॅन्युअल्स आणि ग्लायकोजन ग्रॅन्युअल्स हे तीनही काय आहेत, इन्क्ल्युजन बॉडीज. आणि जी ब्लू ग्रीन अल्गी असते, त्याच्यामध्ये गॅस व्हॅक्युल्स प्रेझेंट असतात आणि पर्पल आणि ग्रीन सिंथेटिक बॅक्टेरियामध्ये सुद्धा. ठीक आहे. ठीक आहे. तर ओव्हरऑल आपण काय काय शिकलो, पूर्ण आपण प्रोकॅरियोटिक सेल मध्ये सगळ्यात आधी आपण बघितलं की प्रोकॅरियोटिक सेल बॅक्टेरिया, ब्लू ग्रीन अल्गी, मायकोप्लाझ्म आणि पीपीओलो मध्ये प्रेझेंट असतं. मग बॅक्टेरियाचे शेप बघितले, त्याचे साइजेस बघितले. मग आपण बघितलं की त्याच्यामध्ये एक न्यूक्लियस असतो, प्लाझमिड्स असतात, मिझोसोम्स बघितले आपण.
त्याच्यानंतर आपण बघितलं की सेल एन्व्हलप कसं असतं, कोणते 3 लेयर्स असतात. त्याच्यानंतर आपण ग्राम स्टेन बघितलं की ग्राम पॉझिटिव्ह ग्राम निगेटिव्ह काय असतं. त्याच्यानंतर आपण म्युझोझोम्स कोणत्या फॉर्म मध्ये असतात ते बघितलं. त्याचं काम काय आहे हे खूप इम्पॉर्टंट असतं. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं फ्लॅजिला बघितला, पिलाय बघितलं, फिमरिये बघितलं. मग रायबोसोम्स इन्क्ल्युजन बॉडीज बघितले. झालं. हे प्रोकॅरिओटिक सेल इथे फिनिश झालं. बाकी एक पॉइंट मी इथे विसरले. जे फिलामेंट आहे, ठीक आहे, जसं आता आपल्याकडे आपण इथे मी सांगते तुम्हाला. हा तुझा बॅक्टेरिया आहे. असं असू शकते की या बॅक्टेरियावर एकच फ्लॅजिला लागलाय, त्याला आपण मोनोट्रायकस म्हणायचं. असं असू शकते की त्या बॅक्टेरियाला एकच बाजूला आहे पण सिंगल फ्लॅजिला नाही, पुष्कळ सारे फ्लॅजिला लागले पण एकाच बाजूला लागले, त्याला काय म्हणायचं, लोफोट्रायकस. अँफिट्रायकस म्हणजे काय? अँफी म्हणजे 2 बाजूला लागलेले आहेत फ्लॅजिला आपल्याला, पण 2च बाजूला म्हणजे 2 कॉर्नरला 2. ठीक आहे. आता तिथे एक सिंगल पण असू शकतो किंवा पुष्कळ सारे पण असू शकतात, जशी इथे दिलेलं आहे सिंगल दाखवलं इथे आणि इथे पुष्कळ सारे. तर हे झालं अँफी, पण फक्त 2 लोकेशनवर असायला पाहिजे अँफी म्हणजे. आणि एक आहे पेरिट्रायकस. पेरिट्रायकस म्हणजे हा बॅक्टेरियम आहे आपल्याकडे आणि त्याच्या पूर्ण बॉडीवर खूप सारे फ्लॅजिला लागलेले आहेत, त्याला काय म्हणायचं आपण, पेरिट्रायकस. ठीक आहे. हे फ्लॅजिलाचे म्हणजे अशा अशा टाईपनी फ्लॅजिला अरेंज असू शकतो एका बॉडीवर, बॅक्टेरियमच्या बॉडीवर. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट आपण वाचायचं युकॅरिओटिक सेल. जसं प्रोकॅरिओटिक सेल आपलं मायकोप्लाझ्मा, बॅक्टेरिया, ब्लू ग्रेन अल्गी, पीपीएलओ यांच्यावर प्रेझेंट होतं. तसे युकॅरिओटिक सेल्स हे कशामध्ये असतात? प्रोटिस्ट, प्लांट्स, एनिमल्स अँड फंगाय. ठीक आहे. तर in eukaryotic cell there is an extensive compartmentalization of cytoplasm through the presence of membrane bound organelles. Eukaryotic cells possess an organized nucleus with a nuclear envelope. In addition, eukaryotic cells have a variety of complex locomotory and cytoskeletal structures. Their genetic material is organized into chromosomes. युकॅरिओटिक सेल आपण बघितलं. आपण पहिलेच डिवाइड करताना प्रोकॅरिओटिक आणि युकॅरिओटिक मध्ये डिफरन्स काय केलं होतं? दोघांमध्ये पण न्यूक्लियस प्रेझेंट आहे, पण याच्यामध्ये त्याची न्यूक्लिअर मेम्ब्रेन अब्सेंट आहे, पण युकॅरिओटिक सेल मध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन प्रेझेंट आहे. इथे तेच दिलेलं आहे बघ. युकॅरिओटिक सेल possess an organized nucleus with a nuclear envelope. ठीक आहे. मग म्हणजे न्यूक्लियसला एक न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे, एवढंच. त्याच्यानंतर इथे काय म्हणतात, एक्सटेन्सिव्ह कंपार्टमेंटलायझेशन ऑफ सायटोप्लाझम थ्रू द प्रेझेन्स ऑफ मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनल्स. म्हणजे काय बघ, जशी ही सेल आहे आपल्याकडे, आपण एक सेलचा एक्झाम्पल घेऊ. हा आपला न्यूक्लियस आणि ही त्याची मेम्ब्रेन. ठीक आहे. न्यूक्लियस झालं सपोज. एक्सटेन्सिव्ह कंपार्टमेंटलायझेशन याचा शब्दाचा मिनिंग कसा, जसं इथे एक ऑर्गॅनल झालं. ऑर्गॅनल काय होते? मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनल्स, मेम्ब्रेन बाउंड स्ट्रक्चर्स जे आपल्या सायटोप्लाझम मध्ये प्रेझेंट आहे. हे एक ऑर्गॅनल इथे जे काय असेल. तर काय झालं ना की इथे जसं हे ऑर्गॅनल, तर काय झालं की सायटोप्लाझम पहिले कसं पूर्ण एकच असल्यासारखं होतं, आता कसं इथे अलग झालेलं आहे, इथे अलग झालेलं आहे, असं म्हणजे कंपार्टमेंटलायझेशन म्हणजे डिव्हिजन झाल्यासारखं, म्हणजे इकडे तिकडे पसरल्यासारखं, पार्ट झाल्यासारखे त्याच्यामध्ये. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये काय असते, खूप सारे मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनल्स. ठीक आहे. हे काय अजून काय म्हणतं की त्याच्यामध्ये व्हरायटी ऑफ कॉम्प्लेक्स लोकोमोटरी अँड सायटोस्केलेटल स्ट्रक्चर्स, ते आपण नंतर पाहू काय असतात तर. आणि जेनेटिक मटेरियल ऑर्गनाइज इंटू क्रोमोझोम, ते आपण बघितलं होतं. न्यूक्लियस आहे, सेल आहे, सेलमध्ये न्यूक्लियस आहे, न्यूक्लियस मध्ये क्रोमोझोम्स आहे, क्रोमोझोम्स मध्ये डीएनए आहे. आता या न्यूक्लियसला न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे, तर क्रोमोझोम्स पण एकदम वेल डेव्हलप्ड असणार, ऑर्गनाइज्ड असणार प्रॉपर. ठीक आहे. सगळे युकॅरिओटिक सेल सेम नसतात. आपण बघितलं प्लांट्स आणि अॅनिमल्स. आपण सगळ्यात आधी हेच बघितलं होतं की प्लांट्स आणि अॅनिमल्स मध्ये डिफरन्स काय. प्लांट्स मध्ये काय असतं, सेल वॉल असते, सेल वॉल असते एक वेगळी, आणि अॅनिमल्स मध्ये सेल वॉल नसते. आपण बघितलं होतं की प्लास्टिड्स असतात आणि प्लांट्स मध्ये लार्ज सेंट्रल व्हॅक्युअल विच आर अब्सेंट इन अॅनिमल सेल्स. लार्ज सेंट्रल व्हॅक्युअल प्रेझेंट असते.
व्हॅक्युअल पण मी नंतर एक्सप्लेन करणार. तर प्लांट आणि अॅनिमल मध्ये डिफरन्स काय आहे? प्लांट्स मध्ये सेल वॉल, ब्लास्टिड्स आणि लार्ज सेंट्रल व्हॅक्युल असणार, जेव्हा की अॅनिमल्स मध्ये नसणार. ठीक आहे. आता अॅनिमल्स जे, हा ठीक आहे, आपण बघितलं की प्लांट्स मध्ये सेल वॉल, प्लास्टिड्स आणि लार्ज सेंट्रल व्हॅक्युल प्रेझेंट आहे. अॅनिमल मध्ये पण व्हॅक्युल प्रेझेंट असतो, पण तो लार्ज आणि सेंट्रल हा जो वर्ड आहे हा स्पेसिफिक प्लांट्स आहे. म्हणजे व्हॅक्युअल आहे अॅनिमल सेल मध्ये, पण ते खूप छोटे असतील. जेव्हा की प्लांटचा इतका मोठा असेल तर अॅनिमलचा इतकाच आहे. असं हा डिफरन्स आहे. व्हॅक्युअल असतो अॅनिमल्स मध्ये पण खूप छोटे असतात. आणि प्लांट आणि अॅनिमल मध्ये अजून एक डिफरन्स काय असेल की अॅनिमल सेल्स जे आहेत ना त्यांच्यामध्ये असते सेंट्रिओल्स प्रेझेंट, विच आर अब्सेंट इन ऑलमोस्ट ऑल प्लांट सेल्स. म्हणजे अॅनिमल सेल्स मध्ये सेंट्रिओल्स प्रेझेंट असतात, जे की असतात 90 डिग्री मध्ये अरेंज असतात, जे की आपण नंतर शिकू. ठीक आहे. आता याच्यामध्ये खूप सारे लिहिलेलं आहे, जसं इथं दाखवते. इथे सेल वॉल आहे, प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे, हा न्यूक्लियस आहे. ठीक आहे, हा न्यूक्लियस आहे. ठीक आहे. हा न्यूक्लियसच्या वर ही एक मेम्ब्रेन दिसते ना ब्राऊन कलर मध्ये, ही आहे तुमची न्यूक्लिअर एनव्हलप. या न्यूक्लियसच्या अंदर, हा न्यूक्लियस झाला, त्याच्या अंदर हा छोटासा इथे दिसतोय, याला न्यूक्लिओलस म्हणतात. ठीक आहे. आणि हे जे बाकीचे स्ट्रक्चर आहे ना ते आपण खाली शिकूया. हे अॅनिमल मेम्ब्रेन, आता ही अॅनिमल सेल झालं. याच्या सेलमध्ये तुम्हाला कुठे दिसते का सेल वॉल? नाही ना, नाही आहे, कारण याच्यामध्ये फक्त प्लाझ्मा मेम्ब्रेन असते, जी बाहेरची लेअर असते, याच्यामध्ये सेल वॉल नसते. ठीक आहे. आता आपण इंडिव्हिज्युअल सेल ऑर्गॅनल वर स्टडी करू. ठीक आहे. तर आपण सगळ्यात आधी बघू सेल मेम्ब्रेन. ही खूप इम्पॉर्टंट, याच्यावर एक इम्पॉर्टंट क्वेश्चन येतो, डायरेक्टली एक क्वेश्चन येतो, ज्याच्यामध्ये सायंटिस्टचं नाव, ज्यांनी याचं एक मॉडेल सजेस्ट केलं होतं आणि कोणत्या इयर मध्ये केलं होतं, हे सगळं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. ठीक आहे. जो सेल मेम्ब्रेन आहे, सेल मेम्ब्रेन, आता आपण इतक्या वेळचे म्हणत आहोत की पहिले सेल मेम्ब्रेन आहे, मग सेल वॉल आहे, मग ते होतं ते प्रोकॅरिओटिक सेल मध्ये आपण बघितलं होतं. आता युकॅरिओटिक सेलची सेल मेम्ब्रेन आणि प्रोकॅरिओटिक सेलची सेल मेम्ब्रेन दोन्ही सेम आहे. तर ती कशी असते ते बघायचं आपण. तर युकॅरिओटिक सेलची जी सेल मेम्ब्रेन आहे त्याच्यामध्ये असे हे फॉर्म इज मेनली कंपोज्ड ऑफ लिपिड्स अँड प्रोटीन्स. लिपिड्सचं स्ट्रक्चर असं असतो. ठीक आहे, हे असे लिपिड्स दाखवायचे. ठीक आहे. आणि डबल बायलेअर स्ट्रक्चर असते, लिपिड्सची 2 लेअर स्ट्रक्चर आहे. ठीक आहे. तर मेजर लिपिड्स, हा, तर सेल मेम्ब्रेन इज फॉर्म बाय टू, मेनली कंपोज्ड ऑफ टू थिंग्स, that is lipids and proteins. ठीक आहे. The major lipids are phospholipids that are arranged in a bilayer. म्हणजे सेल मेम्ब्रेन जी आहे मेनली कंपोज्ड ऑफ लिपिड्स अँड प्रोटीन्स. तर ही जी दिसते, ही जी छोटे छोटे ब्लू सर्कल दिसते आहे ना, आणि हे ब्लॅक कलरचे, हे तुमची लिपिड आहे. ठीक आहे. ठीक आहे, हे लिपिड आहे. आणि इकडे खाली पण दिसते. ठीक आहे. तर ही लिपिड, आणि ही 2 लेअर मध्ये आहे बघ, असं एक लेअर आहे आणि खालून अशी अशी. ठीक आहे. तर ही झाली लिपिड बायलेअर. आणि ही एक एवढं मोठं दिसते आहे, याला काय म्हणणार, ही आहे इंटिग्रल प्रोटीन. ठीक आहे. इंटिग्रल प्रोटीन, प्रोटीन आहे ती. ठीक आहे. इंटिग्रलचं असू दे, प्रोटीन आहे. ठीक आहे. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये काय, सेल मेम्ब्रेन मध्ये 2 स्ट्रक्चर आहे, एक आहे लिपिड्स आणि दुसरं आहे प्रोटीन्स. The major lipids are phospholipids that are arranged in a bilayer. लिपिड आहे, ही लिपिडची लेअर आणि ही लिपिडची लेअर, अशी 2 लेअर मध्ये ही अरेंज असणार. यांच्यामध्ये मध्ये मध्ये प्रोटीन्स प्रेझेंट असणार, वर मध्ये असं. ठीक आहे. तर जी ही लेअर आहे, ठीक आहे, मी या डायग्राम मध्ये सांगते. ही बघ इथे, ही लिपिड बाय लेअर आहे, लिपिडची लेअर आहे. सॉरी, ही लिपिडची लेअर आहे, ही बाय लेअर आहे. ही प्रोटीन दिसते इथे, ही इकडे एक प्रोटीन दिसतेय, ही पण एक प्रोटीन दाखवली मी इथे. ठीक आहे. तर ही प्रोटीन्स असतात जे लिपिड बायलेअरच्या वर किंवा दोघांच्या मध्ये मध्ये प्रेझेंट असतात. जी याच्या वर प्रेझेंट असते त्याला काय म्हणतो आपण, पेरिफेरल. पेरिफेरल म्हणजे बाहेरची, पेरिफेरल. पेरिफेरल और एक्सट्रिन्सिक प्रोटीन. ठीक आहे. एक्सट्रिन्सिक म्हणजे ते पण बाहेरचेच. आणि जी अंदरची आहे
त्याला आपण काय म्हणतो, इंटिग्रेटेड और इंट्रिन्सिक प्रोटीन. इंटिग्रेटेड म्हणजे अंदर दाबले गेलेले, इंट्रिन्सिक म्हणजे अंदरची. ठीक आहे. इंट्रिन्सिक प्रोटीन म्हणजे एक बाहेरची प्रोटीन, एक अंदरची प्रोटीन. बाहेरची प्रोटीन म्हणजे एक्सट्रिन्सिक, पायरिफेरल. अंदरची प्रोटीन म्हणजे इंटिग्रेटेड, इंट्रिन्सिक प्रोटीन. ठीक आहे. आणि ही लिपिड बायलेअर म्हणजे फॉस्फोलिपिड्स. ठीक आहे. आता बघ, आपण प्रोटीन बघितलं, आपण बघितलं ही एक अंदरची प्रोटीन आहे. आता अंदरच्या प्रोटीन मध्ये आपण ही एक बघत आहोत जी थोडी छोटीशीच आहे, लिपिड जेवढीच आहे. आणि एक बघत आहोत जी खूप मोठी आहे. तर काही काही प्रोटीन्स काय असतात ते पार्शली अरेंज्ड असतात, पार्शलच असतात, इतकंच असतात. आणि काही काही पूर्ण त्याची मेम्ब्रेनची लेअर आहे ना पूर्ण क्रॉस करतात, त्यांना म्हणतात ट्रान्स मेम्ब्रेन प्रोटीन. ठीक आहे. हम्म. आणि जी लिपिड लेअर आहे, आपण म्हटलं की एक गोल आहे आणि तसे टेल सारखं आहे. तर ही जे गोल आहे यांना हे काय असते, हायड्रो सॉरी हायड्रोफिलिक. हायड्रोफिलिक म्हणजे पोलर हेड्स आहे, हायड्रोफिलिक. हायड्रोफिलिक. आणि ही टेल्स जी आहे ही असते हायड्रोफोबिक. ठीक आहे. इथे दिलेलं आहे हायड्रोफोबिक टेल्स आणि पोलर हेड्स. पोलर हेड्स म्हणजे हायड्रोफोबिक आणि हायड्रोफिलिक म्हणजे काय, वॉटर लव्हिंग, वॉटर हेटिंग असं. म्हणजे हायड्रोफोबिक, फोबिक म्हणजे फोबिया. फोबिया म्हणजे त्याला आवडत नाही पाणी, म्हणजे तो पाणीला येऊ देणार नाही त्याच्याजवळ, म्हणून हायड्रोफोबिया. हायड्रोफोबिक टेल्स म्हणजे बघतो त्याला पाणी पाहिजे नाही, तर म्हणून तो अंदरच्या बाजूला आपल्याला, ठीक आहे. म्हणजे ही जी सेल लेअर आहे, जर आता ही सेल लेअर उलटी असते, जसं असं असं असतं, म्हणजे अशी अशी असते, तर इकडे तर वॉटरच आहे कारण की सेल इकडे तिकडे वॉटरच असणार. तर इथे हे अरेंजमेंट पॉसिबल नसतं कारण की हायड्रोफोबिक आहे. तर म्हणून यांचं अरेंजमेंट त्या हिशोबाने या या प्रकारे केलं आहे की जी हायड्रोफोबिक टेल आहे, जे जे पाण्याला आवडत, ज्याला पाणी आवडत नाही त्याला अंदरच्या बाजूला ठेवलं आहे. ठीक आहे, कळलं. म्हणजे हायड्रोफोबिक टेल्स टुवर्ड्स द इनसाइड आणि पोलर हेड्स टुवर्ड्स द आउटसाइड. पोलर हेड्स म्हणजे ज्यांना पाणी आवडतं, ठीक आहे, त्यांना चालेल असं. ठीक आहे. पोलर हेड्स बाहेरच्या साईडला आणि हायड्रोफोबिक टेल्स अंदरच्या साईडला. ठीक आहे. हम्म. तर दिस ensures that the non-polar tail of saturated hydrocarbons is protected from the aqueous environment. ठीक आहे. आता जे फॉस्फोलिपिड आहे त्याच्याशिवाय कोलेस्टेरॉल जे असते ते पण इथं प्रेझेंट असते. आता या डायग्राम मध्ये नाही दिसते. ही जे येलो कलरचे दिसत आहेत ना याच्यामध्ये, या डायग्राम मध्ये हे येलो कलरचे छोटे छोटे हे कोलेस्टेरॉल आहे, ते पण प्रेझेंट असतात. तर काय काय असते, फॉस्फोलिपिड, प्रोटीन्स आणि कोलेस्टेरॉल हे तुमच्या मेम्ब्रेन मध्ये प्रेझेंट असते. ठीक आहे. हम्म. बायोकेमिकल इन्व्हेस्टिगेशन जेव्हा केलं तर तेव्हा सेल मेम्ब्रेन मध्ये प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट्स हे पण प्रेझेंट असतात. ठीक आहे. कार्बोहायड्रेट्स मी सांगते, जशी ही पेरिफेरल प्रोटीन दाखवलेलं आहे, हे जे शुगर मॉलिक्युल्स इथे अरेंज आहेत बघा, इथे ज्या एक्सटेन्सिव्ह प्रोटीन्सला अरेंज आहे, हे असते तुमचे कार्बोहायड्रेट्स. ठीक आहे. ठीक आहे. तर पूर्ण याला काय काय प्रेझेंट आहे, फॉस्फोलिपिड्स, प्रोटीन्स, कोलेस्टेरॉल आणि कार्बोहायड्रेट्स. ठीक आहे. मी प्रोटीन सांगितलं, इंटिग्रल प्रोटीन आणि पेरिफेरल प्रोटीन. पेरिफेरल प्रोटीन म्हणजे बाहेरची प्रोटीन जी अंदर नाही चालली, आणि इंटिग्रल प्रोटीन म्हणजे जी अंदर जाते, तर ती पूर्ण लेअरला अंदर जाऊ शकते. त्याला आपण काय म्हटलं होतं, ट्रान्स मेम्ब्रेन प्रोटीन. आणि जी छोटीशी असते तर ती पार्शियल इंटिग्रल प्रोटीन्स. ठीक आहे. हम्म. त्याच्यानंतर नेक्स्ट, तर हम्म, हे स्ट्रक्चर ला मॉडिफाय केलं. हे जे स्ट्रक्चर आहे याला मॉडिफाय केलं आणि सिंगर आणि निकोल्सन इन 1972 त्यांनी दिलंय फ्लूइड मोझाईक मॉडेल. याच्यावर डायरेक्ट क्वेश्चन येणार. इन 1972 सिंगर अँड निकोल्सन गेव अ मॉडेल, फ्लूइड मोझाईक मॉडेल. म्हणजे सिंगर आणि निकोल्सननी 1972 मध्ये एक फ्लूइड मोझाईक मॉडेल हा दिला होता, ज्याच्या थ्रू त्यांनी काय म्हटलं की जी आपली मेम्ब्रेन आहे ती फ्लुइड स्ट्रक्चर मध्ये आहे, म्हणजे अशी तरंगत असल्यासारखी, फ्लुइड असं पाण्यासारखं तरंगत असल्यासारखं आहे. त्याच्यामध्ये ते म्हणते आहे की जी
प्रोटीन्स आहे, प्रोटीन्स जे आपले होते ते त्यांना लॅटरल मुवमेंट करू देतात. लॅटरल मुवमेंट म्हणजे काय, जशी आता ही प्रोटीन आहे आणि हे लिपिड्स हे खूप असे फ्लुइडी असल्यामुळे हे प्रोटीनला इकडे तिकडे जाऊ देतात. म्हणजे या बाजूला त्या बाजूला, याच्यामुळे आपण म्हणतो की फ्लुइडिटी आहे. ठीक आहे. हम्म. आणि या फ्लुइडिटीमुळे सेल ग्रोथ, फॉर्मेशन ऑफ इंटरसेल्युलर जंक्शन, सिक्रिशन, एंडोसायटोसिस, सेल डिव्हिजन हे सगळं होतं. ठीक आहे. आता आपण म्हटलं होतं की प्लाझ्मा मेम्ब्रेन ही एक अशी स्ट्रक्चर आहे जी सिलेक्टिव्हली परमिएबल आहे. ती काही वस्तूंना येऊ देते आणि काही वस्तूंना नाही येऊ देत. ठीक आहे. सिलेक्टिव्हली परमिएबल. आता एक आपल्याकडे एक पॉइंट आला, एक ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट, पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट आणि ऑस्मोसिस. जेव्हा आता ही आपल्याकडे सेल, ही आपली मेम्ब्रेन, ही आपल्याकडे एक मेम्ब्रेन आहे, ही मेम्ब्रेन आहे, याच्या थ्रू काही सबस्टन्स इझिली जात आहेत बिना काही एनर्जी, म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंटवर लवकर चालले गेलं तर हे काय झालं, पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट, म्हणजे असंच चाललं गेलं आरामात. ठीक आहे. आता आता काय झालं की इथे ही एक वस्तू आहे. वस्तू म्हणजे कोणतं तरी एक सामान समजू घेऊ आपण. जसं ए आपण कन्सिडर, कन्सन्ट्रेशन, कन्सन्ट्रेशन म्हणजे इथे पण ए वस्तू आहे. आपण इथे म्हणू की इथे ए 3 आहेत आणि इथे म्हणू आपण ए 5 आहेत, 7 आहेत. ठीक आहे. तर इथे 7 ए आहेत, तिकडे 3 ए आहेत. इथे ए जास्त आहे, म्हणजे यांचं जास्त कन्सन्ट्रेशन आहे आणि इथे ए कमी आहे, तर यांचं कन्सन्ट्रेशन कमी आहे. ही एक सेल आहे, ही अशी सेल आहे. ठीक आहे. हे बाहेर आहे. तर आता सेल कमी असल्यामुळे हे जे आहे ए हे जास्त आहे, हे कमी आहे, तर हे जास्ततून कमी मध्ये सहज येऊ शकतो. तर याला काय म्हणतो आपण, पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट. जर आता कंडिशन एकदम अपोजिट असती, जसं इथे आपल्याकडे फक्त 3 ए आहे आणि इकडे आपल्याकडे 5 ए आहे. ठीक आहे. आता ही सॉरी, हे 3च आहे इथे आणि इकडे 5 आहे. आता कसं होणार, याला इकडे जावं लागेल. पण आपल्याला ते नाही पाहिजे, कारण की सेलमध्ये सगळं आपल्याला प्रोटीन पाहिजे आहे. जसं ए आपल्याला सेलमध्ये पाहिजे आहे आणि हे तर बाहेर आहे. आता ही अंदर कसं येणार, हे करण्यासाठी आपण इथे एक चॅनल्स असतात ज्याच्यामध्ये एटीपी, एटीपी काय असते, एनर्जी करन्सी, ही एनर्जी आहे आपल्या शरीरातली. याच्या थ्रू आपण काय करणार, एटीपी खर्च करणार आणि हे 3 वाल्यांना आपण अंदर घेणार आपल्याकडे 5 असल्याशिवाय. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट, ग्रेडियंट म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट म्हणजे काय, इकडे कमी आहे, इकडे जास्त आहे, तर सहसा काय होतं, जास्ततून कमी मध्ये जातं. पण आपल्याला तसं नाही पाहिजे. आपल्याला आपल्याकडे जास्त पाहिजे, म्हणजे बाहेरचं आपल्याला अंदर पाहिजे. जेव्हा की आपल्याकडे जास्त आहे पहिल्यापासून, तर आपल्याला आपली थोडीशी एनर्जी खर्च करावी लागेल इन द फॉर्म ऑफ एटीपी. एटीपी वापरायची आणि बाहेरचं जे पण आहे ते आपण अंदर घ्यायचं. हे घेण्यासाठी या प्रोसेसला आपण ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट असं म्हणतो. ठीक आहे. आता हे बघ, इथे लिहिलं आहे, फ्रॉम लोअर टू हायर कन्सन्ट्रेशन. लोअर टू हायर कन्सन्ट्रेशन म्हटलं, इकडे 3च ए होते, इकडे 5 होते, तर काय हे लोअर कन्सन्ट्रेशन झालं ना, आणि हे हायर कन्सन्ट्रेशन झालं. तर लोअर टू हायर येण्यासाठी तुम्हाला एटीपी, एनर्जी डिपेंडंट प्रोसेस, एटीपी इज युटिलाइज, म्हणजे एनर्जी डिपेंडंट प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये एटीपी आपण वापरली आणि आपण घेतलं अंदर आपल्याकडे. त्याला काय म्हटलं आपण, ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. आता कसं आहे की काही काही मॉलिक्युल्स जे आहेत, म्हणजे आपण म्हटलं सिलेक्टिव्हली परमिएबल, आपली काय होती, लिपिड लेअर, आणि आपण म्हटलं होतं की वॉटर सारख्या गोष्टींना येऊ देऊ शकत नाही. तर बाकी दुसरे जे सबस्टन्स आहेत ते पॅसिव्ह अब्झॉर्प्शन करून टाकतात, पॅसिव्हली येऊन जातात ट्रान्सपोर्ट. पण जे आयन्स असतात, जे आयन्स म्हणजे आता पोलराइज्ड वस्तू ज्या असतात, पोलराइज्ड म्हणजे ज्यांच्यावर आयन्स फॉर्म प्लस मायनस सारखे, जसं इथे इथे एक्झाम्पल दिलं असेल, जसं सोडियम पोटॅशियम पंप आहे. आता हे आयन्स आहेत, हे वॉटर अट्रॅक्टिंग असतात. वॉटर अट्रॅक्टिंग म्हणजे हे वॉटरला आपल्या सोबत घेऊन येतात अशासारखं आहे. तर हे प्लाझ्मा मेम्ब्रेन तर करू देऊ शकत नाही, कारण की याच्यामध्ये लिपिड आहे हायड्रोफोबिक टेलमुळे. तर आता याला येऊ द्यायचं असेल तर आपण काय करणार,
यांच्यामध्ये जे असे चॅनल्स क्रिएट केलेले असतात, या चॅनल्स थ्रू यांना आणायचं असते आणि त्याच्यासाठी त्यांना एनर्जीची गरज पडते. ठीक आहे, त्याला आपण ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट म्हणतो आणि पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट. आता ऑस्मोसिस काय, water may also move across this membrane from higher to lower concentration. Movement of water by diffusion is called osmosis. सेम प्रोसेस आहे, फक्त जेव्हा वॉटर करतो तेव्हा आपण त्याला ऑस्मोसिस म्हणतो. इथे काय म्हटलंय, खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे, मुवमेंट फ्रॉम हायर टू लोअर कॉन्सन्ट्रेशन. ठीक आहे, तेव्हा पण याच्यामध्ये एक पॉइंट लक्षात ठेवायचं की कॉन्सन्ट्रेशन कशाचं, इथे आपण कॉन्सन्ट्रेशन वॉटरचं कन्सिडर करत आहोत, जेव्हा की आपण या सगळ्या गोष्टींमध्ये कॉन्सन्ट्रेशन आपण त्या सॉल्युटचं कन्सिडर करत होतो. आता मी एक्झाम्पलने हे सांगते तुम्हाला. बघा, हे बघ, जसा हा आपल्याकडे कंटेनर दिलेला आहे, हा ए साइड, ही बी साइड, ए सोल्युशन बी सोल्युशन, या दोघांच्या मध्ये आपण एक टाकली प्लाझ्मा मेम्ब्रेन. ठीक आहे, आता या दोघांमध्ये मी सोल्यूट टाकलेलं आहे, हे जे ब्लॅक कलरचं दाखवलं आहे ना मी, हे सोल्यूट आहे समजा आपलं. तर याच्यामध्ये कमी दिसत आहे, किती 7च आहेत, आणि इथे पुष्कळ सारे आहे, म्हणजे काय झालं, याचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे, सॉल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे आणि इकडे सॉल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन कमी आहे. आता याच्यावरून तुम्ही मला सांगा, सॉल्यूटचं आपण कॉन्सन्ट्रेशन वाचतो तर पाणी कुठून कुठे जाईल. आता जर आपण सरळ सरळ ते पॉइंट वाचलं, इथे काय म्हटलं, फ्रॉम हायर टू लोअर कॉन्सन्ट्रेशन. ठीक आहे, याच्यामध्ये आपल्याला काय दिसतंय, मोर कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्यूट आणि लेस कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्यूट. तर आपल्याला काय दिसतंय की हे मोर कॉन्सन्ट्रेशन आहे, हे तर लेस कॉन्सन्ट्रेशन आहे, तर वॉटर तर असं मूव्ह व्हायला पाहिजे. असं वाटतं ना आपल्याला, तसं नाही आहे. का बरं, बघा, जर कॉन्सन्ट्रेशन, बघ मी सांगते इथे, जर कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्यूट जास्त आहे, याचाच अर्थ काय होतं, याचाच अर्थ असा होतो, म्हणजे मोर कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्यूट आहे ना इथे, कॉन्सन्ट्रेशनचं सॉल्यूट जास्त म्हणजे वॉटरचं कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते कमी असतं, आणि लेस कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्यूटचा अर्थ वॉटरचं जो कॉन्सन्ट्रेशन आहे ते जास्त असतं. आता याच्यात काय लिहिलं होतं, फ्रॉम हायर टू लोअर कॉन्सन्ट्रेशन. वॉटरचं कॉन्सन्ट्रेशन कुठे जास्त आहे, इकडे आहे ना, आणि इकडे इथे काय आहे, वॉटरचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे. जेव्हा की आपल्याला क्वेश्चन मध्ये काय लिहिलं असेल, हे मोर कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्यूट, लेस कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्यूट. म्हणजे जर तुला असेल, एक सोल्युशन दिलं असेल ए, ज्याच्यामध्ये म्हटलं की याच्यामध्ये सोल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे, आणि इकडे बी म्हटलं, याच्यामध्ये म्हटलं की सॉल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन कमी आहे, तर आपण तर सरळ म्हणणार की इकडे इथे काय म्हटलं, त्यांनी म्हटलं की याच्यामध्ये सॉल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे आणि याच्यामध्ये सॉल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन कमी आहे. म्हणजे सॉल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन कमी म्हणजे वॉटरचं कॉन्सन्ट्रेशन, सॉल्यूटचं वॉटर कॉन्सन्ट्रेशन कमी म्हणजे वॉटरचं कॉन्सन्ट्रेशन जास्त, म्हणजे याच्यात वॉटर जास्त आहे, याच्यामध्ये वॉटर कमी आहे, तर काय व्हायला पाहिजे, वॉटर असं जायला पाहिजे. म्हणजे हे आन्सर चुकीचं होईल, याच्यामध्ये डायरेक्ट क्वेश्चन येतो आणि हे नेहमी बरोबर करायचं. जर लक्षात नसेल येत तर असं ड्रॉ करून बघायचं. ठीक आहे, याच्यातून तुला म्हणजे या ड्रॉइंग मध्ये असं समजून येत आहे की बघ, इथे खूप सारं सॉलिड दिसतंय म्हणजे वॉटर कमी आहे, आणि इथे खूप कमी दिसतंय म्हणजे इथे वॉटर जास्त आहे, तर म्हणजे वॉटर कसं जायला पाहिजे, असं असं लक्षात ठेवायचं. ठीक आहे, ठीक आहे, हे झालं ऑस्मोसिस. ठीक आहे, आता आपला नेक्स्ट पॉइंट आहे सेल वॉल. आता मी सेल मेम्ब्रेन पूर्ण एक्सप्लेन केला, आता आपण सेल वॉल वर जाऊ. सेल वॉल काय आहे, नॉन लिव्हिंग रिजिड स्ट्रक्चर आहे, जे फक्त फंगी आणि प्लांट्स मध्ये प्रेझेंट असते. सेल वॉल कुठे प्रेझेंट असते, नॉन लिव्हिंग. ठीक आहे, मेलेली लेअर आहे, ठीक आहे, मरम पावलेली आहे. ठीक आहे, ती कशामध्ये प्रेझेंट असते, फंगी आणि प्लांट्स मध्ये. ठीक आहे, सेल वॉल काय करतं, मी सगळ्यात आधी सांगितलं होतं की ते एक प्रॉपर शेप प्रोव्हाइड करतं आणि मेकॅनिकल डॅमेज आणि इन्फेक्शन पासून आपल्याला सेफ ठेवतं. सेल टू सेल इंटरॅक्शन म्हणजे इकडे ही सेल झाली, इकडे दुसरी सेल, ही सेल वॉलनी कनेक्ट आहे, तर सेल टू सेल इंटरॅक्शन होतीये. ठीक आहे,
प्रोव्हाइड्स बॅरियर टू अनडिझायरेबल मॉलिक्युल्स. आता काही वस्तू असेल बाहेर, ती आपल्याला नाही पाहिजे अंदर, तर ती काय करेल, सेल वॉल त्याच्याशी आपल्याला प्रोटेक्ट करेल. आता सेल वॉलचं कॉन्स्टिट्यूएंट काय असतं, तर हे पॉइंट इथे इम्पॉर्टंट आहे की algae have cell wall made up of cellulose, galactans, mannans, and minerals like calcium carbonate. While in other plants, it consists of cellulose, hemicellulose, pectins, and proteins. तर हे लक्षात ठेवायचं, ठीक आहे. Now the cell wall of a young plant cell, the primary wall is capable of growth, which gradually diminishes as the cell matures, and the secondary wall is formed on the inner towards the membrane side of the cell. आता इथे काय म्हणताय, ही जी सेल आहे ही सेल मेम्ब्रेन आहे, त्याच्या बाहेर आपली सेल वॉल, ठीक आहे, ही सेल वॉल आहे आणि ही सेल मेम्ब्रेन आहे आपल्या आतमधली. तर जी सेल वॉल आहे, ही सेल वॉल जी आहे ना, ही पहिले प्रायमरी असते, प्रायमरी वॉल समजायचं. तर ही वॉल आहे म्हणजे असं ग्रोथ होत असते या सेल वॉलची. तर ही काय करते, अजून एक सेल मेम्ब्रेन असे सेल वॉल क्रिएट करते, त्याला म्हणतो आपण सेकंडरी वॉल. ही प्रायमरी वॉल होती, ही मॅच्युअर होऊन एक सेकंडरी वॉल बनवते. ही मेम्ब्रेन साइड मध्ये बनवते, म्हणजे आपली ज्या साइडला आपली मेम्ब्रेन आहे त्या साइडला एक थिक वॉल बनवते, जी असते तुमची सेकंडरी वॉल. जी पहिले तर प्रायमरी वॉल थोडं बहुत ट्रान्सफर आहे ते ग्रोथ शो करते, आणि सेकंडरी वॉल मॅच्युअर असते आणि ती कोणतीही ग्रोथ शो करत नाही, ठीक आहे. आपल्याकडे आता ही एक सेल आहे, याची सेल वॉल आहे, आणि ही दुसरी सेल आहे, याची सेल वॉल आहे. आता हे दोन सेल मधामध्ये आहे, पण या दोघांमध्ये काही असेल ना, म्हणजे जोडणारं, तर त्या जोडणाऱ्या शब्दाला आपण मिडल लॅमेला असे म्हणतो. मिडल लॅमेला इज अ लेअर मेनली ऑफ कॅल्शियम पेक्टेट. तर ही इम्पॉर्टंट पॉइंट आहे की मिडल लॅमेला एक अशी वस्तू आहे जी दोन सेल वॉलच्या मध्ये प्रेझेंट आहे, आणि ती कॅल्शियम पेक्टेटने बनली आहे, ठीक आहे, जे दोन सेलला ग्लू टुगेदर करतात, म्हणजे जोडून ठेवतात, ठीक आहे. आता जे ही सेल आपण बघितलं, ही सेल आणि ही सेल, म्हटलं की इथे हे आहे मिडल लॅमेला, यांची सेल वॉल तर आहेच, आणि इथे मिडल लॅमेला सुद्धा आहे. पण एक असं कनेक्शन या दोन सेलच्या सायटोप्लाझम मध्ये आपण क्रिएट करू शकतो, त्या कनेक्शनला, ज्याच्यामुळे इकडचं सायटोप्लाझम आणि इकडचं सायटोप्लाझम दोन्ही कनेक्ट राहू शकतात. या कनेक्शनला आपण म्हणतो प्लाझ्मोडेस्माटा. विच कनेक्ट्स द सायटोप्लाझम ऑफ नेबरिंग सेल्स. कळलं? तर आता नेक्स्ट टॉपिक आहे एंडोमेम्ब्रेन सिस्टीम. आपण म्हटलं होतं की युकॅरिओटिक सेल आणि प्रोकॅरिओटिक सेल मध्ये एक डिफरन्स आहे, जो होता की न्यूक्लियस, त्याला न्यूक्लियर मेम्ब्रेन नव्हतं, याला न्यूक्लियर मेम्ब्रेन आहे युकॅरिओटिक सेल मध्ये. आणि आपण म्हटलं होतं की प्रोकॅरिओटिक सेल मध्ये मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनल्स नाही आहेत, आणि युकॅरिओटिक सेल्स मध्ये मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनल्स आहेत. आता हे मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनल्स आपण म्हटलं की पुष्कळ सारे, जसं एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, गोल्गी अपॅरेटस, लायसोसोम्स, व्हॅक्युओल्स, माइटोकॉन्ड्रिया, क्लोरोप्लास्ट, पेरोक्सिसोम, पुष्कळ सारे आहे. पण या सगळ्यांमध्ये असे हे तीन आहे ज्यांचं जे काम आहे ना, तसं जुळून Rama, असतं. whenever you हॅलो, want, you can finish the session. हा, आय जस्ट फिनिश इट आफ्टर दिस एंडोमेम्ब्रेनस सिस्टम. Sure, please. ठीक आहे. हा, तर एंडोमेम्ब्रेन सिस्टीम मध्ये काय, तीन ऑर्गॅनल्स येतात, ज्याच्यामध्ये असते एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, गोल्गी कॉम्प्लेक्स, लायसोसोम्स आणि व्हॅक्युल्स. हे चार जे ऑर्गॅनल्स आहेत ना, यांचं फंक्शन जे आहे ना, ते थोडंसं रिलेटेड असतं, म्हणजे एकाच्या नंतर दुसरं, दुसऱ्याच्या नंतर तिसरं, म्हणजे असं जुळून असल्यासारखं काही काम आहे यांचं, ठीक आहे. आणि जे बाकीचे आहे त्यांचं जोडून नसल्यासारखं आहे, त्यांचं आपण नंतर शिकू, ठीक आहे. तर एंडोमेम्ब्रेन सिस्टीम मध्ये आपल्याकडे आहे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, सगळ्यात अगदी एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, ठीक आहे. तर एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम टायनी ट्युबुलर स्ट्रक्चर्स आहे, टायनी ट्युबुलर असे ट्युबुलर स्ट्रक्चर्स आहेत, ठीक आहे. ट्युबुलर स्ट्रक्चर्स scattered in the cytoplasm that is called the endoplasmic reticulum,
ठीक आहे. Hence, endoplasmic reticulum divides the intracellular space into two distinct compartments, that is luminal inside endoplasmic reticulum and extraluminal cytoplasm compartments. बघ मी सांगते आता. जसं हे तुझं न्यूक्लियस आलं, आपण इथे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम बनवू असं, ठीक आहे. हे असं लॅमिला फॉर्म मध्ये असणार असं, ठीक आहे. ठीक आहे, हे झालं तुमचं एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. तर जे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे, तर याच्यामध्ये आपल्याला हे कळतंय ना की जसं आपण याच्या न्यूक्लिअर मेम्ब्रेनला जोडलं, तर याच्या अंदर एक स्पेस आहे, जी ही स्पेस दिसते याच्यात, ही वाली स्पेस ही वेगळी आहे, आणि याच्या बाहेर आपल्याला माहिती इकडे तर सायटोप्लाझम आहे म्हणून. ठीक आहे, इथेच काय आहे सायटोप्लाझम, आणि याच्या अंदरची स्पेस वेगळी आहे. तर हे म्हणते आहे की एंडोप्लाझमिक रेटिक्युलम जे आहे, जो सायटोप्लाझमचं स्पेस आहे, त्यांना 2 कंपार्टमेंट्स मध्ये डिवाइड करताय, जे आउटर आहे आणि जे यांच्या अंदर आहे, हे वाला स्पेस. ते हे अंदर वाला स्पेस काय आहे, ल्युमिनल इनसाइड एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, अंदर आहे एंडोप्लाझमिक रेटिक्युलमचा, तर याला ल्युमिनल स्पेस म्हणतात. आणि ह्या एक्स्ट्रा ल्युमिनल म्हणजे बाहेरचं जे आहे त्याला एक्स्ट्रा ल्युमिनल म्हणते, ज्याच्यामध्ये सायटोप्लाझम येते, ते तर आपल्याला आधीच माहिती आहे. ठीक आहे. तर एंडोप्लाझमिक रेटिक्युलम मध्ये इंट्राल्युमिनल आणि एक्स्ट्राल्युमिनल. इंट्राल्युमिनल ल्युमिनल म्हणजे इनसाइड एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, एक्स्ट्राल्युमिनल म्हणजे आउटसाइड मध्ये सायटोप्लाझम. ठीक आहे. एंडोप्लाझमिक रेटिक्युलम 2 टाइपचा असू शकतो, रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. आता याच्यामध्ये डिफरन्स काय आहे की रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलमवर रायबोझोम्स पण असतात, रायबोझोम्स अटॅच्ड, आणि स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम मध्ये नसतात रायबोझोम्स. फक्त हा डिफरन्स आहे. ठीक आहे. तर आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की रायबोझोमचं काम काय असतं, ते प्रोटीन सिंथेसिस मध्ये कामी येत होते, हो ना. बघा, मग रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम त्या सेल मध्ये आपल्याला बघतो, जो सेल प्रोटीन बनवण्याच्या कामात असतो, म्हणजे खूप जास्त ऍक्टिव्ह असं आपल्याला दिसतो. ठीक आहे. तर अशा सेल्स मध्ये खूप जास्त म्हणजे खूप जास्त एरिया कव्हर केलेला असतं सेलचा, आणि ते आर कंटिन्युअस विथ द न्यूक्लियस. असं इथे दाखवलं ना, हे न्यूक्लियस सोबत जोडून जोडून असल्यासारखं हे रायबोझोम्स दिसतात. तर हे जे एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आहे, ज्याच्यावर रायबोझोम जोडून आहे, याला रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम म्हटलं. आणि हा एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आहे ज्याच्यावर रायबोझोम नाही आहे, त्याला स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम म्हटलं. आणि रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम हे प्रोटीन सिंथेसिस मध्ये कामी येतं. ठीक आहे. आणि स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम काय करतात, ते अॅनिमल सेलमध्ये लिपिड लाईक स्टेरॉइडल हॉर्मोन्स सिक्रिएट करतात. ठीक आहे, सिंथेसाइज करतात. ठीक आहे, हे पॉइंट इम्पॉर्टंट आहे की आर काय करतो आणि SCR काय करतो. खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे हे वाला, एकदम बाय हार्ट करायचं, पूर्ण पार्ट करून टाकायचे हे पॉइंट्स. ठीक आहे. त्याच्यानंतर एंडोमेम्ब्रेनस सिस्टीम मध्ये दुसरं ऑर्गॅनल आहे, गोल्गी अपॅरेटस. आता आपण बघितलं की एंडोप्लाझमिक रेटिक्युलम रायबोझोम्सच्या हेल्पने एक प्रोटीन फॉर्म केलं. आता हे प्रोटीन समोर काय करणार हे आपल्याला बघायचं. आता हा प्रोटीन जाणार गोल्गी अपॅरेटस मध्ये. तर याच्यामध्ये 2 फेस असतात, एक असतो सिस फेस आणि एक असतो ट्रान्स फेस. ठीक आहे, ही गोल्गी अपॅरेटस एक्झाम इमेज आहे. ही आहे सिस फेस आणि एक आहे ट्रान्स फेस. सिस फेस मध्ये आता आपण म्हटलं ना मी की गोल्गी सॉरी एंडोप्लाझमिक रेटिक्युलम मी प्रोटीन्स बनवले. तर हे प्रोटीन्स जे आहेत ना, ते वेसिकलच्या फॉर्म मध्ये, हे अशा वेसिकलच्या फॉर्म मध्ये गोल गोल सर्क्युलर त्या फॉर्म मध्ये सिस फेस मधून एंटर करतात, गोल्गी बॉडीचं पूर्ण क्रॉस करतात आणि ट्रान्स फेज थ्रू बाहेर निघतात. त्याला सिक्रेटरी वेसिकल, सिक्रेटरी म्हणजे बाहेर निघणार, सिक्रेटरी वेसिकल्स. तर या पूर्ण प्रोसेस मध्ये याचं मॅच्युरेशन होतं त्या प्रोटीन्सचं. ठीक आहे. तर आपण ते वाचू पूर्ण. The Golgi apparatus was discovered by Camillo Golgi. कोणी कोणी पहिले बघितलं त्यांना, कॅमिलो गॉल्गी. त्याच्यामुळे त्याचं नाव पडलं गॉल्गी बॉडीज. त्याला नाव आहे इन 1898, इयर पण लक्षात ठेवायचं. ते कॅन बी इन द फॉर्म ऑफ सिस्टरने और फ्लॅट डिस्क शेप. यांना सिस्टरने असं म्हणतात. हे फ्लॅट डिस्क शेप झाले. ठीक आहे. ते
concentrically arranged near the nucleus with distinct convex cysts or the forming face. म्हटलं की गॉल्गीचे दोन फेस असतात, दोन साईड असतात, म्हणजे एक या बाजूला एक त्या बाजूला. ही सिस फेस झाली आणि हे ट्रान्स फेस झालं. सिस फेस, ट्रान्स फेस, ठीक आहे. इकडून येतात आणि इकडून निघतात बाहेर, ठीक आहे. तर गॉल्गीचं काम काय आहे? फंक्शन ऑफ पॅकेजिंग मटेरियल्स टू बी डिलिव्हर्ड इदर टू द इंट्रासेल्युलर प्रोग्रेस और ते सेपरेटेड आउटसाइड द सेल. तर जे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमने प्रोटीन दिलं, त्या प्रोटीनला सिस फेसने घेतलं, त्याच्यानंतर त्याचं पॅकेजिंग केलं, असं प्रॉपर बंद केलं त्याला, आणि ट्रान्सफेसने त्याला बाहेर काढलं, ठीक आहे. तर हे बघ, materials to be packed in the form of vesicles from the ER fuse with the cis phase to the of the Golgi apparatus and move towards the maturing phase. इकडून घुसलं आणि इकडून बाहेर निघालं, ठीक आहे. This explains why the Golgi apparatus remain in close association with the endoplasmic reticulum. आपण म्हटलं एंडोमेम्ब्रेनस सिस्टीम मध्ये हे दोन ऑर्गॅनल्स, तर एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम म्हणून हे खूप जवळ असते एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमच्या, कारण की तिकडचं प्रोटीन घेऊन त्याला इकडे सिक्रेट करायचं असतं, ठीक आहे. आणि हे जे प्रोटीन्सचं प्रॉपर पॅकेजिंग हे ते केलं, तर हे ते आपल्या स्वतःच्या सेलच्या कामासाठी करू शकतात किंवा दुसऱ्या सेल, बाहेरचे जे सेल आहे ना, सेलच्या बाहेर पण पाठवू शकतात, ठीक आहे. त्याच्यानंतर झालं, हे गोल्गी अपॅरेटसचं हे काम आहे. आणि इज द इम्पॉर्टंट साइट फॉर फॉर्मेशन ऑफ ग्लायकोप्रोटीन्स अँड ग्लायकोलिपिड्स. अब म्हटलं ना प्रोटीन्स आले, तर याला मॉडिफाय केलं, तर ग्लायकोप्रोटीन्स प्रॉपर आणि ग्लायकोलिपिड्सचं प्रॉपर फॉर्मेशन हे गोल्गी अपॅरेटस करतं. तर हा एक खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे. गोल्गी अपॅरेटस इज द इम्पॉर्टंट साइट ऑफ फॉर्मेशन ऑफ ग्लायकोप्रोटीन्स अँड ग्लायकोलिपिड्स. अजून एक इम्पॉर्टंट पॉइंट आपण इथे शिकलो की स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम इज द मेजर साइट फॉर सिंथेसिस ऑफ लिपिड, और एनिमल सेल्स में लिपिड लाइक स्टेरॉइड हार्मोन्स सिंथेसाइज्ड इन एससीआर. आरईआर मध्ये काय बनवलं? प्रोटीन सिंथेसिस. तर आरईआर ने काय बनवलं? प्रोटीन सिंथेसिस. एससीआर ने काय बनवलं? लिपिड लाईक हार्मोन्स. आणि गॉल्गीने काय बनवलं? गॉल्गीने बनवलं तुमचं ग्लायकोप्रोटीन्स अँड ग्लायकोलिपिड्स. आता लास्ट दोन उरले आपले एंडोमेम्ब्रेनस सिस्टीम मध्ये, ते आहे लायसोझोम्स आणि व्हॅक्युअल्स. आता लायसोझोम्स काय आहे? हे मेम्ब्रेन बाउंड वेसिक्युलर स्ट्रक्चर्स फॉर्म बाय द प्रोसेस ऑफ पॅकेजिंग इन द गोल्गी अपॅरेटस. मी काय म्हटलं, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमने दिलं, मग गोल्गी अपॅरेटस मध्ये आलं, मग रिलीज झालं. तर लायसोझोम ते स्ट्रक्चर असतात जे गॉल्गी फॉर्म करतात. म्हणजे गॉल्गी जे बनवते ते लायसोझोम्स पण आहे, म्हणजे गॉल्गी लायसोझोम्स सुद्धा बनवते. लायसोझोम्स काय आहे? लायसोझोम्स त्याच्यामध्ये असतात हायड्रोलिटिक एन्झाईम्स. हायड्रोलिटिक एन्झाईम्स म्हणजे लायसोझोम्स मध्ये एन्झाईम्स प्रेझेंट आहे जे पूर्ण आपल्या स्वतःच्या सेलला किंवा बाहेरच्या सेलला मारण्याचं काम करू शकतो. ह्याच्यामध्ये सगळ्या त्या एन्झाईम्स आहेत. एन्झाईम्स जसे लायपेसेस, प्रोटीएसेस, कार्बोहायड्रेसेस. लायपेसेस म्हणजे लिपिडला मारलं, प्रोटीएसेस प्रोटीनला मारलं, कार्बोहायड्रेट्स म्हणजे कार्बोहायड्रेट्सला मारलं ऑप्टिमली, ठीक आहे. तर याच्यामध्ये हायड्रोलिटिक एन्झाईम्स असते लायसोसोम्स मध्ये, जे की ऍसिडिक पीएच मध्ये काम राहते. ऍसिडिक म्हणजे ऍसिडिक पीएच मध्ये ते काम करतात, ठीक आहे. And these enzymes are capable of digesting carbohydrates, proteins, lipids and nucleic acids. मी म्हटलं लायसोझोम्स काय करते? आपल्या पूर्ण सेलला मारण्याची क्षमता ठेवते आपल्यात, ठीक आहे. आणि बाजूच्या सेलला पण मारण्याची क्षमता ती ठेवते, ठीक आहे. लायसोझोम्स मध्ये हायड्रोलिटिक एन्झाईम्स आहेत, ठीक आहे. आता लास्ट स्ट्रक्चर आहे आपलं व्हॅक्युअल्स. द व्हॅक्युअल is the membrane bound space found in the cytoplasm. तर त्याची एक सिंगलच मेम्ब्रेन असते. म्हणजे व्हॅक्युअल जो आहे, आपण म्हटलं होतं प्लांट आणि अॅनिमल सेल मध्ये डिफरन्शिएटिंग दोन स्ट्रक्चर असतात. प्लांट सेल मध्ये सेल वॉल प्रेझेंट आहे, प्लास्टिड्स प्रेझेंट आहे, आणि लार्ज सेंट्रल व्हॅक्युअल विच इज डिफरंट. म्हणजे हे तीन वस्तू आहेत आपल्याकडे प्लांट सेल मध्ये आणि अॅनिमल सेल मध्ये हे नाहीत, ठीक आहे. तर त्याच्यामधलं एक काय होतं? व्हॅक्युअल्स. व्हॅक्युअल्सला सिंगल मेम्ब्रेन असते, सिंगल मेम्ब्रेन कॉल्ड टोनोप्लास्ट, ठीक आहे. या व्हॅक्युअल मध्ये काय काय प्रेझेंट असतं? वॉटर, सॅप, एक्सक्रिटरी प्रोडक्ट अँड अदर मटेरियल्स नॉट युजफुल फॉर द सेल. म्हणजे त्याच्यामध्ये पाणी असतो, सॅप असतो, खराब सामान असते, आणि जे सगळं जे काही कामाचं नसतं सेलचं, ते सगळं आपण व्हॅक्युअल मध्ये स्टोअर करतो.
आणि ती सिंगल मेम्ब्रेनचं असतं आणि त्या सिंगल मेम्ब्रेनला आपण टोनोब्लास्ट असं म्हणतो. आणि एक प्लांट सेल मध्ये लार्ज सेंट्रल व्हॅक्यूल कॅन ऑक्युपाय अप टू 90% ऑफ द व्हॉल्यूम ऑफ द सेल. म्हणजे हा जर सेल असेल प्लांट सेल तर 90% व्हॉल्यूम ऑक्युपाय करू शकतो व्हॅक्यूल. ठीक आहे. आणि व्हॅक्युल्स मध्ये खूप सारे आयन्स जे असतात ना, तर व्हॅक्युल मध्ये आपण ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट बघितलं होतं ना, त्याच्यामध्ये एनर्जी युटिलाइज करून व्हॅक्युअल मध्ये आता एनर्जी युटिलाइज करून कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंटच्या अगेन्स्ट आपण स्टोअर केलं होतं. याच्यामध्ये पण तसंच होईल. म्हणजे व्हॅक्युअल मध्ये कॉन्सन्ट्रेटेड आयन्स प्रेझेंट असतील, म्हणजे याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन जास्त राहील दॅन द सेल. ठीक आहे. सायटोप्लाझम. अमिबामध्ये कॉन्ट्रॅक्टाइल व्हॅक्यूल असतात आणि सम प्रोटिस्ट असतात, त्यांच्यामध्ये फूड व्हॅक्युल्स असतात, जे की फूडला खाऊन फूड व्हॅक्यूल बनलं, असं नॉर्मल काही असं स्पेसिफिक नाही. आणि बाकीचं मायटोकॉन्ड्रिया आणि हे सगळं आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघू.